हरिओम. राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह प्रत्येक सप्टेंबरला 1 ते 7 तारखेला होत असतो. डॉक्टर आशाताई माने यांच्या सौजन्याने ह्या वर्गाला प्रथमतः हा सप्ताह साजरा करण्यासाठी आम्हाला संधी प्राप्त होत आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. डॉक्टर आशा मानेताई यांना आम्ही आहार गीता सुद्धा संबोधतो. आज त्यांचा पहिल्या प्रथम सत्रामध्ये प्रथम पुष्पामध्ये त्यांचा कार्यक्रम होणार आहे. मी डॉक्टर लीना चितलांगे त्यांना विनंती करतो की त्यांचा अल्पसा परिचय करून द्यावा. हरिओम हरिओम हरिओम. डॉक्टर लीना ताई. धन्यवाद दादा. आजपासून पोषण सप्ताह आणि खरं म्हटलं तर पोषण महिन्याला पण सुरुवात झाली आहे. कारण आपल्याकडे आपल्या जी शासन आहे, मोदी गव्हर्नमेंट आहे, त्यांनी पोषण महिना म्हणून सप्टेंबर महिन्याची निवड केलेली आहे. आज हा खूप मोठा योग आहे. खरं म्हणजे की योग वर्गामध्ये आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं व्याख्यान ऐकायला पाहिजे अशा उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर आशाताई माने म्हणजेच माझ्या मॅडम यांचा परिचय करून देण्याची संधी मला मिळाली आहे. हे माझंच भाग्य की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं परिचय करून देण्याचं. आणि त्या निमित्ताने खरं म्हणजे त्यांनीच मला ही संधी दिली होती की या सप्ताहामध्ये मी पण बोलावं, पण माझं जुळणार नव्हतं. पण या निमित्ताने का होईना मला याच्यामध्ये या सप्ताहामध्ये एक संधी प्राप्त होते. आणि परिचय करून द्यायला तर काय, पण जेव्हा परिचय करून देण्यालायक व्यक्ती असेल समोरची, तसं व्यक्तिमत्व असेल तर ते परिचय करून देण्याची मजाच वेगळी. डॉक्टर आशाताईंबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं वर्णन एका म्हणजे अगदी 2 शब्दांमध्ये छानपैकी करता येतं. आपण म्हणाल एकीकडे म्हणता की एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे एकीकडे, पण त्यांच्याबद्दल एक छान गोष्ट मला बोलता येईल नक्कीच की डॉक्टर आशाताई म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा संगम. प्रज्ञा म्हणजे प्रचंड बुद्धी, प्रचंड ज्ञान, आणि प्रतिभा म्हणजे ते व्यक्त करण्याचं सामर्थ्य. या दोन्ही गोष्टी आपण असं पाहतो जगामध्ये की अनेक लोकांकडे ज्ञान खूप असतं पण ते व्यक्तच करता येत नाही. यांच्याकडे दोन्ही आहे. म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा दुग्ध शर्करा योग त्यांच्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना एक खूप छान संधी आहे. आता प्रतिभा म्हणजे काय म्हणावं आपण, तर प्रतिभाचं जर स्पेलिंग पाहिलं आपण तर त्याच्यानुसार प्रतिभा P फॉर पोलाइट, अतिशय नम्र आहे त्यांची भाषा बोलण्याची. R फॉर रॅशनल, ते अतिशय तर्कसंगत बोलतात. A फॉर ऍडमायरेबल, त्यांचा आदर सगळ्यांना आपल्याला वाटतोच. या योग वर्गामध्ये त्यांच्याविषयी आहार गीता म्हणून त्यांना संबोधल्या गेलं. हे खूप मोठं संबोधन आहे खरं म्हणजे. T फॉर टॅक्टफुल, कुशल तर ते आहेतच. I फॉर इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाच्या गोष्टी शेअर करतात. B फॉर ब्युटिफुल, सौंदर्याची परिभाषाच त्यांच्यापासून करायला लागलो तरी चालेल. H फॉर हेल्पफुल, कोणालाही मदत करायला तयार आहेत. आणि A फॉर पुन्हा ऍडमायरेबल, म्हणजे त्यांच्याविषयी आदर इथे या ठिकाणी येऊन आणखीन वाढतो. त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर त्या पदव्युत्तर गृहविज्ञान पदव्युत्तर विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या त्या म्हणजे प्रोफेसर तर होत्याच त्या तिथे, प्लस त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या.
त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थ्यांची जडणघडण झाली. मी भाग्यवान आहे की मी त्यांची MSc ची पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे. आणि तुम्हाला मी एक गंमत सांगते. आपल्याला कोणालाही आजकाल शिक्षण म्हणजे बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला कोणालाही, तर लोकं त्याच्याकडे संशयाने पाहायला लागतात, की अरे यांनी कुठं काही मॅनेज केलं असेल का? पण यांच्या बाबतीत खरं सांगू का, तो पुरस्कार सार्थ झाला. यांना मिळून त्या पुरस्काराचं सार्थक झालं असं मला म्हणावं लागेल. त्यांना 2008 सालचा महाराष्ट्र शासनाचा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांचे संशोधनाचे क्षेत्र तर खूप म्हणजे खरं म्हणजे ज्याच्याकडे संशोधन वृत्ती असते ना, तर प्रत्येक ठिकाणी अशी व्यक्ती संशोधन करू शकते. पण तरी पण त्यांचे विशिष्ट असे विषय जर सांगितले, तर त्या समाज पोषणामध्ये त्यांचं विशेष संशोधन आहे. मशरूममध्ये मॅडमचं म्हणजे मला असं वाटतं ते खूप रेअर लोकं करतात. खरं म्हणजे अतिशय चांगला असा प्रथिनांचा स्रोत असूनही मशरूमकडे अजूनही पाहिजे तसं म्हणजे समाज म्हणा किंवा सगळीकडे धारणा नाहीये मशरूम वापरण्याची. पण मॅडमचं त्याच्यामध्ये प्रचंड असं संशोधन आहे. त्याचबरोबर मॅडमना वेगवेगळे अन्नपदार्थ तयार करणं आणि त्यांच्या विशिष्ट अशा रेसिपी पाककृती ज्या आहेत त्या विकसित करणं आणि त्या पोषणाच्या दृष्टीने संतुलित तयार करणं ही खूप मोठी एक मॅडमकडे म्हणजे ती त्यांच्याकडे त्यांचं ज्ञान तर आहेच, तो काही प्रश्नच नाही, पण त्याची कला पण त्यांच्याकडे आहे. मॅडमना याच्या व्यतिरिक्त 12 आंतरराष्ट्रीय परिषदा आणि 41 राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय असा सहभाग राहिलेला आहे. आपण पहा जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपण कुठेतरी परदेशात गेलं पाहिजे. मॅडमचं पण परदेश गमन झालं. पण ते का झालं? मॅडमनी नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी, स्पेन, व्हॅटिकन सिटी, फ्रान्स, इटली, चीन, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, दुबई इत्यादी ठिकाणी त्या गेल्या. पण तिथं जाऊनही त्यांनी संशोधन केलं. असं म्हणतात ना, की दृष्टी तशी सृष्टी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तिथं जाऊन काय दिसेल, तर मॅडमनी तिथं जाऊनही संशोधन केलं. त्याचा उपयोग त्या तिथल्या पण ज्ञानाचा उपयोग त्यांनी आपल्या संशोधनाकरता करून घेतलेला आहे. या व्यतिरिक्त मॅडम अनेक मोठमोठ्या अशा संघटनांच्या आजीवन सदस्य आहेत. त्यामध्ये न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया, मशरूम सोसायटी ऑफ इंडिया, असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजिस्ट, नंतर इंडियन डायटेटिक असोसिएशन, नंतर होम सायन्स असोसिएशन ऑफ इंडिया. मॅडमच्या नावावर 2 पेटंट्स आहेत. एक मशरूम न्यूट्रास्युटिकल्स आहे आणि मशरूम फर्मेंटेड बेवरेजेस म्हणजे मशरूमचे खमीरीकरण केलेले शीत असतील जे पण पेयांवर त्यांचं त्यामध्ये पण त्यांच्याकडे पेटंट आहे आणि हे पेटंटचं जे एक जर्नल असतं त्याच्यामध्ये मॅडमचे पेटंट पब्लिश्ड आहेत. तिथे ते आपल्याला पाहायला मिळू शकतात, ते प्रकाशित झालेले आहेत. मॅडमनी 7 रिसर्च प्रोजेक्ट राबवलेले आहेत. म्हणजे मला असा प्रश्न पडला की आम्हा न्यूट्रिशनिस्ट लोकांना जेव्हा रिसर्च करतो आम्ही तर स्टॅटिस्टिक्स शिवाय आम्ही कुठली गोष्ट बोलत नाही. आणि मॅडमचा परिचयामध्येच एवढं मोठं स्टॅटिस्टिक्स आहे की मला खूप म्हणजे खरंच मला खूप आज मोठी संधी मिळाली आहे आणि मी याच्यासाठी सगळ्यांसाठी खूप भाग्यवान आहे मी. मॅडमनी 7 रिसर्च प्रोजेक्ट केले. त्याच्यामध्ये फंडिंग एजन्सी ज्या आहेत त्या कधी UGC होती, काही याच्यात डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. यांनी या कामासाठी मॅडमना अनुदान दिलं आणि ते त्यांनी अतिशय उत्तमपणे त्याचा वापर करून खूप छान असे रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी सबमिट केलेले आहे. मॅडमकडे 18 विद्यार्थी PhD प्राप्त झाले. मॅडमच्या मार्गदर्शनाखाली 18 विद्यार्थ्यांना PhD मिळालेली आहे. 90 विद्यार्थ्यांना MPhil आणि MSc ला जे डिझर्टेशन करावं लागतं म्हणजे तिथे जे रिसर्च करतात असे रिसर्च गायडन्स मॅडमनी अशा एकूण 90 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये केलेलं आहे. मॅडमच्या नावावर 157 संशोधन निबंध, शोध निबंध प्रसिद्ध आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय याच्यामध्ये जर्नल्स जे असतात त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. या व्यतिरिक्त 36 वर्षांचा
पदवी आणि पदव्युत्तर विभागाचा त्यांना म्हणजे शिक्षण शिकवण्याचा असा अनुभव मॅडमच्या गाठीशी आहे. अशा प्रचंड अशा म्हणजे ज्याचं व्यक्तिमत्व इतकं, कर्तृत्व इतकं मोठं आहे, अशा व्यक्तिमत्वाचं आज आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळणं, ही खूप मोठी संधी आहे खरं म्हणजे. आज इथे म्हणजे पार्टिसिपंट्स जे आहेत ते 26 पाहते मी आता. पण हे जरी 26 असले तरी हे एक-एक पार्टिसिपंट म्हणजे स्वतः एक-एक एन्सायक्लोपीडिया अशी अवस्था. म्हणजे मी जेव्हापासून या योग वर्गामध्ये मी याच्याशी जुळली आणि ऐकते मी, जसं सोयीचं होईल तसं. तर तेव्हा मला जाणवतं की किती उंची आहे या लोकांची सगळ्यांची. अशा इतक्या उंचीच्या लोकांमध्ये मॅडमचं पुन्हा व्याख्यान होतंय. खरंच आपलं सगळ्यांचं अहोभाग्य आहे. आणि काय बोलू मी त्यांच्याविषयी आणखीन? माझे तर शब्द सगळे प्रतिभाच अपुरी पडतीये त्यांच्यासमोर. फक्त एकच सांगते, की मॅडमच्या व्याख्यानाचा कदाचित सगळा जो सारांश असेल तो युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. तर मॅडम कदाचित या म्हणजे याला सार्थ होईल हे सगळं व्याख्यान ऐकल्यानंतर आपल्यालाही सगळ्यांना खूप त्याच्यामध्ये फायदा होईल. तर मी मॅडमना आपल्या व्याख्यानासाठी आपण मॅडम खूप खूप शुभेच्छा आणि मला हा परिचय करण्याची संधी करून दिली त्याच्याबद्दल खरंच आयोजकांचे मनापासून आभार. धन्यवाद. सर्वप्रथम मी लीनाचं खूप कौतुक करते की तिने इतकं सुंदर असं इंट्रोडक्शन केलं. मी पहिल्यांदाच माझ्याविषयी एवढं चांगलं ऐकते, तर तिचं कौतुक करते आणि आज आपल्या विषयाला सुरुवात करते. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपलं राष्ट्र, आपलं भारत हे नॅशनल न्यूट्रिशन वीक सेलिब्रेट 1982 पासून करत आहे. आणि आता ह्या 2 वर्षामध्ये नॅशनल न्यूट्रिशन मंथ सेलिब्रेट केला जातो. यापूर्वी नॅशनल न्यूट्रिशन वीक सेलिब्रेट करत आपण आपल्या योग वर्गामध्ये वीक सेलिब्रेट करतो. तर या वीकची जी थीम आहे, विषय जो आहे तो आहे फीडिंग स्मार्ट राईट फ्रॉम स्टार्ट. म्हणजे तर सुरुवातीपासून आपण खूप समजदारीने, खूप हुशारीने योग्य असा आहार घेतला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये दिला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. पण हे जीवन कुठे सुरू होतं? जन्मानंतर सुरू होतं की आणखीन केव्हा सुरू होतं? तर आपण बघितलं की हे जीवन जन्म जेव्हा होतो तेव्हा आईच्या पोटात जन्म जो होतो त्याचा तो 9 महिन्या आधीच सुरू झालेला असतो. आणि हा जन्म जो त्याचं जे जीवन सुरू झालेलं असतं ते 2 प्रजनन कोशिका ज्या असतात स्त्री आणि पुरुषाच्या, त्या एकत्र येऊन त्याचं भ्रूण तयार झालेलं असतं. तर हे पोषण, हे त्याचं पोषण हे जन्मानंतर पाहायचं की गर्भावस्थेत पाहायचं की ते त्या 2 पेशी ज्या तयार झालाय त्यांचं पोषण पाहायचं. आणि मग हे जे 2 स्त्री आणि पुरुष प्रजनन कोशिका आहेत, ओव्हम आणि ओव्हरी आहे, ओव्हम आणि स्पर्म आहे, ह्याची जी क्वालिटी आहे, ह्याचं जे पोषण झालंय ते खरं म्हणजे खूप महत्वाचं आहे. आणि ज्या व्यक्तीचे हे स्पर्म आणि ओव्हम आहे तर त्या व्यक्तीचं पोषण कसं आहे हे बघायला पाहिजे. त्यांनी बरोबर पोषण घेतलेलं आहे का, त्याच्या सवयी कशा आहेत, त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस कसं आहे, त्याला कुठल्या प्रकारचे व्यसन आहेत का, तो प्रोसेस फूड खातो का, फास्ट फूड खातो का. कारण ह्या सगळ्या त्यांच्या पोषणाचा परिणाम हा स्पर्मच्या क्वालिटीवर, त्याच्या ओव्हमच्या क्वालिटीवर अवलंबून असतो. जर व्यसनाधीन असेल, जर आहाराबद्दल जर काळजी घेतली नसेल तर मग स्पर्म मध्ये दोष येऊ शकतात, त्यांच्या जीन्स मध्येच दोष येतात, जीन्स खराब होतात.
मद्यपान केल्याने, व्यसनं केल्याने जीन्स खराब होतात. आईने जर योग्य आहार घेतला नाही, त्या जी कोशिका आहे तिने जर योग्य आहार घेतला नाही तर ती त्याचं पोषण त्याचं करू शकणार नाही, त्याचं योग्य प्रकारे वाढ होणार नाही. मग आता ह्या दोन व्यक्ती ज्या आहे, स्त्री आणि पुरुष आहे, याचं पोषण कुठून सुरू होतं? तर ते पोषण हे त्याच्या म्हणजे त्याची जी सुरुवात झाली आहे, त्याचा जो जन्म झाला आहे, त्याची जी वाढ त्याच्या आईच्या त्यांच्या आईच्या पोटात झाली आहे, तिथून सुरू होतं पोषण. म्हणजे याचा अर्थ की आपण हे पोषण जन्मानंतरच नाही तर म्हणजे जन्माच्या आधी जे जीवन सुरू आहे, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे, त्यांचं पोषण पण नीट असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याविषयी आपण या वर्गामध्ये, योग वर्गामध्ये बरीच चर्चा केली आहे. डॉक्टर अंजली राजवाडे यांनी आहारात्मक बाल संगोपन या विषयावर भाष्य केलं. त्यावेळेला त्यांनी डाएट ड्युरिंग फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे प्रेग्नेन्सी मध्ये, गर्भावस्थेमध्ये कसा आहार घ्यायचा याविषयी खूप सुंदर आपल्याला विवेचन केलेलं आहे आपल्या पुढे. त्यानंतर दीपाली फरगडे यांनी आपल्याला स्तनपानाचं काय महत्व आहे याबद्दल सांगितलेलं आहे. आणि याच वर्गामध्ये आपल्याला त्या बाल आहाराविषयी पण सांगणार आहे. तेव्हा सुरुवातीचा काळ हा कसा असला पाहिजे, कसं स्मार्टली आपण आपल्या मुलांना फीड केलं पाहिजे याविषयीच विवेचन इथे होणारच आहे. आणि आज मी जो विषय घेतलेला आहे तो विषय हा सगळ्यांचं पोषण चांगलं करेल असा, अगदी राईट फ्रॉम बर्थ म्हणजे 6 months पासून आपण बाळाला जो आहार देतो तेव्हापासून तर शेवटच्या जीवनाच्या क्षणापर्यंत अगदी कुठल्याही कंडिशन मध्ये आपण हा आहार घेऊ शकतो. अशा या 1 pot मीलचा म्हणजे पूर्ण आहार पाककृतीचा एकच पाककृती आहे. याचं आपण कसं करू शकतो, काय आहे हे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर आता हे 1 pot मील काय आहे, तर आपण पाहतो की आपला आहार हा मल्टिपल रेसिपीजनी असतो. अगदी चटणी, कोशिंबीर, वरण, कढी किंवा दही, 2 भाज्या वगैरे वगैरे, वरण भात, अशा मल्टिपल रेसिपीज आपल्या आहारात असतात. विशेष करून नेहमी आपल्याला डॉक्टर रामकृष्ण ठोकर सर सांगतात की आपला महाराष्ट्रीयन आहार हा खूप पोषक आहे, कारण त्याच्यामध्ये सगळ्या चवी आहे, सगळ्या प्रकारचे अन्न पदार्थांचा समावेश आहे. आणि असा जो आहार आहे हा आहार खूप चांगला आहे याबद्दल आपण सांगितलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना असं छान वाढलेलं आणि छान दिलेलं आवडतं. पण बरेचदा काय होतं की हे सगळं आपण करू शकत नाही, वेळेच्या अभावी म्हणा किंवा रिसोर्सेसच्या अभावी म्हणा, आपण हे सगळं करू शकत नाही. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, तर 1 pot मील आपण तयार करू शकतो. म्हणजे ज्या पाककृतीतून आपल्याला सर्व पोषक घटक मिळतील. तर अशी ही पाककृती जी आहे, ह्या पाककृती ही कंप्लीट मील असली पाहिजे. म्हणजे ज्या मील मधनं आपल्याला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळाले पाहिजे आणि आपलं पोट पण भरलं पाहिजे. आणि आपल्याला अशा प्रकारची पाककृती 1 pot मील खाल्ल्यानंतर एक सॅटिटी म्हणजे पोट भरल्याचं समाधान मिळालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला आवश्यक असलेले सगळे पोषक घटक पण मिळाले पाहिजे. आणि ज्यामध्ये व्हरायटी ऑफ फूड्स आहेत आणि कलर्स आहे, अशी पाककृती आपण करायची आहे. तर कम्प्लीट मील किंवा होल मील, बॅलन्स मील म्हणजे काय की ज्याचे सेवन केल्यानंतर आपलं समाधान होतं पोट भरण्याचं, त्याच्यातून
ज्याच्यातून आपल्याला सर्व आवश्यक न्यूट्रिएंट्स मिळतात. तर अशी ही पाककृती काय आहे, ती कशी तयार करायची, याविषयी आपण इथे बघणार आहोत. तर ही पाककृती करत असताना कोणते फूड्स सिलेक्ट करायचे, हाऊ टू सिलेक्ट फूड्स फॉर वन पॉट मील, कशा पद्धतीने आपण अन्न पदार्थांची निवड करायची. तर 3 ग्रुप आहेत. पहिला ग्रुप आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ज्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स मधून आपल्याला आवश्यक असलेले विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळतात, असे जे पदार्थ आहेत ते आहेत फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. तर हे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स या 1 पॉट मील मध्ये आपल्याला घ्यायचे आहे. दुसरा ग्रुप आहे प्रोटीन प्रोव्हाइडिंग ग्रुप. प्रोटीन ज्या पदार्थांनी मिळतं, सर्व डाळींमधून, कडधान्यांमधून, मेव्यामधून आणि ज्या काही बिया वर्ग आहेत, या तेलबिया आहेत, त्या तेलबिया विशेषतः आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. या तेलबिया खूप प्रकारच्या आहे. आपल्याला फक्त तीळ आणि जवस आणि शेंगदाणे नसून तर पुष्कळशा बिया आहेत. जसं की टरबूजची बी आहे, त्यानंतर काकडीच्या बिया आहेत, त्यानंतर सनफ्लावरच्या बिया आहेत, खसखस आहे, आळीव आहे, त्यानंतर मगज, तुम्हाला खरबूजचं मी तुम्हाला टरबूज आणि खरबूजच्या बिया आहेत, त्यानंतर चिया सीड्स आहे, सब्जा सीड्स आहेत, आळीव आहे. तर अशा पुष्कळशा बिया आहेत की मेथी आहे. या सगळ्या बियांचा फार पोषणाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहेत त्या बिया. त्या बियांमधून सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचे न्यूट्रिएंट्स मिळतात, जे की इतर याच्यातून आपल्याला मिळत नाही. विशेषतः जे मिनरल्स आहेत, झिंक सारखं जे आहे, आणि बाकीचे जे प्रोटीन्स आहेत किंवा बाकी जे विटॅमिन्स वगैरे आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत वगैरे वगैरे, आपल्याला त्याच्यातून मिळतात. आणि दुसरा ग्रुप आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, म्हणजे दूध आणि दुधाच्या पदार्थातून आपल्याला प्रोटीन मिळतात. आणि जे काही नॉन व्हेजिटेरियन फूड्स आहे, एग्स, मीट आणि फिश वगैरे, तर याच्यातून सुद्धा आपल्याला प्रोटीन्स मिळतात. तर पहिला ग्रुप आपण विटॅमिन्स अँड मिनरल्स प्रोव्हाइडिंग ग्रुप, ज्याचं फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स पाहिलं. दुसरं आहे प्रोटीन प्रोव्हाइडिंग ग्रुप, म्हणजे सगळ्या डाळी, कडधान्य आणि तेलबिया आणि सुकामेवा, त्याच्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ आणि एग अँड फिश. तिसरा ग्रुप आहे एनर्जी प्रोव्हाइडिंग ग्रुप. एनर्जी प्रोव्हाइडिंग ग्रुप मध्ये सगळे सिरियल्स आणि मिलेट्स, म्हणजे ज्वारी, बाजरी, मका वगैरे जे काही आहे ते. आणि या ठिकाणी सुडो सिरियल्स म्हटलंय मी. सुडो सिरियल्स म्हणजे नॉन ग्रास सिरियल्स आहेत. आणि हे नॉन ग्रास सिरियल्स म्हणजे हे जे चिया सीड आहे किंवा किनोवा आहे, त्यानंतर राजगिरा आहे, हे नॉन ग्रास सीड्स आहेत. तर हे सुद्धा या वर्गामध्ये घेतले जाते. फॅट्स अँड ऑइल्स पासून आपल्याला एनर्जी मिळते. 1 ग्राम जेव्हा आपण खातो तेव्हा 9 कॅलरीज मिळतात. आणि सर्व गोड पदार्थ आहे, जे जॅगरी, काकडी, हनी, स्वीट मेवा म्हणजे किसमिस, खजूर, अंजीर, जर्दाळू, खारी, हे जे गोड पदार्थ आहे याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. या ठिकाणी मी साखर अवॉइड केलेली आहे, त्याच्यामुळे ही साखर, कारण ही खूप रिफाइंड शुगर आहे आणि प्रोसेसिंग मध्ये याच्यामध्ये खूप सारं केमिकल्सचा उपयोग केला जातो. सल्फर विशेषतः त्याच्यात असतं. आज जॅगरी पण काळजीपूर्वक घेतली पाहिजे, की खरंच ती जॅगरी ही काकडीपासून म्हणजे त्याच्यापासून ऊसाच्या घट्ट रसापासून आहे, की साखरेचं रूपांतर पुन्हा जॅगरीत केलेलं आहे. कारण आज जॅगरीची डिमांड खूप असल्यामुळे अशा प्रकारचे कारखाने आज आले आहेत इंडस्ट्रीमध्ये. तर जॅगरी खायची म्हणजे जॅगरी घेताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की ती जॅगरी कशा प्रकारची. तर हे जे 3 वर्ग आहे याच्यातनं आपल्याला एनर्जी मिळते. म्हणजे हा तिसरा वर्ग आहे ज्याच्यातनं एनर्जी मिळते. ह्या 3 वर्गांमधून म्हणजे विटॅमिन्स अँड मिनरल्स प्रोव्हाइडिंग, दुसरा आहे प्रोटीन प्रोव्हाइडिंग आणि तिसरा आहे एनर्जी प्रोव्हाइडिंग. ह्या 3 वर्गामधले जे काही अन्न घटक आहे, जे काही अन्न पदार्थ आहेत, ते आपल्याला या 1 पॉट मील मध्ये त्याचा समावेश करायचा आहे. तर अशा फूड्स
या प्रत्येक वर्गातनं आपल्याला घेताना ते किती प्रमाणात घ्यायचे आहे हे आपण बघायचं. तर याचं कॉम्पोजिशन 1 पॉट मीलचं कसं असलं पाहिजे. तर फर्स्ट ग्रुप जो आहे विटॅमिन्स मिनरल्सचा, त्यामधून आपल्याला 2 पोर्शन म्हणजे अर्धा भाग आपलं जे काही आपण पूर्ण जे काही करणार आहे त्याचा अर्धा भाग हा फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्सचा असला पाहिजे. पाव भाग जो आहे तो प्रोटीनचा असला पाहिजे, ग्रुप 2 चा असला पाहिजे, आणि पाव भाग जो आहे तो एनर्जी प्रोव्हाइडिंग फूड्सचा असला पाहिजे. तर असं जर पोर्शन साईज आपण जर ठरवला तर एक पोर्शन साईज फ्रुट्स व्हेजिटेबल्सचा आहे 100 ग्रॅम, तर 200 ग्रॅम ते असलं पाहिजे. त्यानंतर प्रोटीन ग्रुप फूड्सचा आहे 30 ग्रॅमचा एक पोर्शन असतो, आणि एनर्जी प्रोव्हाइडिंग फूडचा 30 ग्रॅम. तर असं हे एकत्र कॉम्बिनेशन घेऊन आपण हा पदार्थ तयार केला पाहिजे. अशा प्रकारचे आपण खिचडी वगैरे तयार करतो, पण त्याच्यामध्ये आपला धान्यांचा भाग जास्त असतो आणि डाळ कमी असते, आणि व्हेजिटेबल्स म्हणजे घालतो आपण बरेचदा, पण सहसा पुष्कळदा आपण ते घालत नाही. तर असं हे मील कम्प्लीट होऊ शकत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये हे विटॅमिन्स अँड मिनरल्स अँड फायबर्स येत नाही, ज्याच्यामध्ये सफिशियंट प्रोटीन्स येत नाही, त्या मीलला आपण कम्प्लीट मील, बॅलन्स्ड मील म्हणणार नाही. तर अशा प्रकारे आपण हे मील बनवताना, 1 पॉट मील बनवताना आपल्याला 2 भाग कशाचा घ्यायचा आहे, व्हेजिटेबल्सचा एक भाग कोणाचा घ्यायचा आहे, प्रोटीन प्रोव्हाइडिंग ग्रुपचा, एक भाग घ्यायचा आहे एनर्जी प्रोव्हाइडिंग. तर असं जर या प्रमाणे हे जिथे प्रमाण जे दिलं आहे हे प्रमाण जर आपण घेतलं तर याच्यातनं आपल्याला 12 ग्रॅम प्रोटीन्स आणि 400 कॅलरीज मिळतात. तर आपली रिक्वायरमेंट जी आहे त्याप्रमाणे याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन त्या टाइम्स मध्ये आपल्याला घेता येतं. आता हे जे आहे हे जनरल लोकांसाठी प्रपोर्शन सांगितलेलं आहे, पण आपल्याला हे आपल्या आवश्यकतेप्रमाणे, आपल्या डिसीज कंडिशन प्रमाणे, हेल्थ कंडिशन प्रमाणे याचं कॉम्पोजिशन परत आपण बदलू शकतो. जर आपल्याला हाय फायबर डाएट घ्यायचं असेल तर पहिल्या ग्रुपला आपल्याला अधिक महत्त्व द्यावं लागेल, त्याचा जास्ती प्रमाणात समावेश करावा लागेल. आपल्याला प्रोटीन डाएट घ्यायचा असेल तर दुसऱ्या ग्रुपचं अमाऊंट आपल्याला वाढवावी लागेल की त्याच्यातनं आपल्याला जास्त प्रोटीन्स मिळतील. आणि जर आपल्याला लो कार्ब डाएट सांगितलं असेल तर मग तिसरा ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये खूप कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याचा आपल्याला त्याचं सेवन कमीत कमी किंवा नाहीच्या बरोबरीने करावं लागेल, कारण ग्रुप 2 मध्ये जे काही आहे डाळी वगैरे त्याच्यातनं पण कार्बोहायड्रेट्स मिळतात. तर आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण हे बदलू शकतो. प्रत्येकाची आवश्यकता ही वेगळी आहे. घरामध्ये सगळ्या मेंबरची आवश्यकता सारखी नाही. आपल्याला त्याच्या वयाप्रमाणे, त्याच्या सेक्स प्रमाणे, त्याच्या याच्याप्रमाणे, त्याच्या फिजिकल कंडिशन प्रमाणे आणि त्याचं जे प्रकृती आहे, त्याची वात पित्त प्रकृती आहे, त्याच्याप्रमाणे त्याला कुठल्या प्रकारच्या अन्नांचा पथ्य आहे त्याप्रमाणे आपण तशा प्रकारचे फूड्स घेऊन अशा प्रकारे करू शकतो. आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी डाएट करायचं आहे. आपल्याला इन्फ्लेमेशन इज द मेन कॉज ऑफ डिसीज. जर इन्फ्लेमेशन जर होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर हे फूड्स आपण सिलेक्ट करताना खूप काळजीपूर्वक करावे लागतील. ते म्हणजे आपल्याला प्रोसेस्ड फूड कुठलेही घ्यायचे नाही. आणि म्हणून मी तेल, साखर आणि मीठ हे नॅचरल स्वरूपात जे आहे, कच्चं घाणीचं तेल जे आहे, फिजिकली प्रोसेस तेल आहे, त्यानंतर सैंधव मीठ हे दगडांपासून डायरेक्ट आलेलं असतं, त्याच्यावर कुठलंही प्रोसेसिंग केलेलं नसतं, आणि साखर ही सुकामेवा जो आहे त्याचा उपयोग केला तर आपल्याला नॅचरल फॉर्म मध्ये साखर मिळते. तर अशा प्रकारच्या आपल्याला प्रोसेस न केलेल्या अन्नाचा समावेश करावा लागेल. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे रंग, कुठलेही बाहेरचं खाणं, त्याच्यानंतर काल आपल्याला
डॉक्टर साहेब सांगत होते की आपल्याला गहू वर्ज्य करायचं आहे, तर त्याचं पण एक खूप मोठं कारण आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व घेत असताना हायजिनिक कंडिशन पण मेंटेन करायला लागते, कारण त्याच्यातनं आपल्याला बाधा झाली नाही. आता हे जे आहे पदार्थ, हे जे कॉम्पोजिशन सांगितलं आहे, याप्रमाणे जेव्हा आपण आता काय काय करू शकतो, तर आपण ही स्लाइड मध्ये सांगितलं आहे की लो कार्ब घ्यायचं असेल तर तिसरा ग्रुप आपण डिस्कार्ड करायचा आहे. हाय फायबर पाहिजे असेल तर फर्स्ट ग्रुप घ्यायचा आहे. लो प्रोटीन हाय प्रोटीन घ्यायचं असेल तर ग्रुप 2 चं प्रमाण वाढवायचं आहे. लो सोडियम घ्यायचं असेल तर आपल्याला मीठ टाळावं लागेल, लोणची टाळावं लागेल, प्रोसेस फूड टाळावं लागेल. अँटी इन्फ्लेमेटरी डाएट घ्यायचं असेल तर डिस्कार्ड व्हीट, ॲनिमल फूड, शुगर, सॉल्ट, ट्रान्स फॅट म्हणजे तळलेले जे काही आहे, आणि प्रोसेस फूड जे काही आहे. आणि इम्युनिटी बुस्टिंग जर आपल्याला घ्यायचं असेल तर काही जे स्पायसेस असतात, हळद आपल्याला माहिती आहे, लवंग आपल्याला माहिती आहे, विलायची आहे, तेजपान आहे, जिरा आहे, सोप आहे, धणे आहे, असे अनेक जे काही स्पायसेस आहे याला हायली मेडिसिनल असतात हे, आणि काही हर्ब्स पण खूप मेडिसिनल असतात, तर यांचा समावेश आपण आपल्या या डाएट मध्ये करू शकतो. आणि इम्युनिटी बुस्टिंग डाएट 1 पॉट मील आपण तयार करू शकतो. अशा प्रकारचे हे 1 पॉट मील आपण करतो बरेचदा, पण ते बॅलन्स नसतात. त्याच्यामुळे जे काही प्रमाण मी आता सांगितलं आहे की त्याच्यात अर्धभाग भाज्या असल्या पाहिजे, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि प्रोटीन फूड जास्त असलं पाहिजे, आणि धान्य अगदी नाहीच्या बरोबरीने असलं पाहिजे. जर लो कार्ब डाएट घ्यायचं असेल तर त्याचं पण तुम्ही म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात आता अशा प्रकारे जेव्हा आपण 1 पॉट मीलचं हे समजून घेतलेलं आहे कसं बनवायचं, की हे 3 फूड ग्रुप्स आहेत, त्याच्यातून किती प्रमाणात घ्यायचं, हे जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेला काय होतं की आपण आपल्या ओन न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आपल्याला माहिती होतं, आपली काय गरज आहे आणि आपल्याला काय घेतलं पाहिजे याच्याविषयी आपल्यामध्ये जागृती निर्माण. त्यानंतर आपण जेव्हा अशा प्रकारचं डाएट समजून घेतो तेव्हा आपण सायक्लिक मेनू तयार करू शकतो, की सोमवारी काय खायचं, बुधवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, असं वीकचा, 15 डेजचा, मंथचा आपला प्लॅन आपण तयार करू शकतो. त्यानंतर आपण अशा प्रकारच्या इटिंग हॅबिट्स आपल्यामध्ये कल्टिवेट करू शकतो की ज्या हेल्दी इटिंग हॅबिट्स आहेत. आणि असं जेव्हा आपण न्यूट्रिशियस डाएट खातो तेव्हा आपल्याला एक विशेष कॉन्फिडन्स येतो की आपण छान जेवलो आहे, ज्याच्यातनं आपल्याला सगळं जे शरीराला आवश्यक आहे ते पोषक घटक मिळाले आहे, त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन मिळतं, आणि सॅटिस्फॅक्शन हे प्लेजर मध्ये कन्वर्ट होतो. तर अशा प्रकारचं सेल्फ डिझाइन्ड आपण 1 पॉट मील तयार केलं तर प्रत्येकाला आपापली न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट माहीत असल्यामुळे, आपली कंडिशन माहीत असल्यामुळे, आपल्याला कोणतं काय चालतं हे माहीत असल्यामुळे आपण तशा प्रकारचं हा 1 पॉट मील डिझाईन करून आपण घेऊ शकतो. आता हे करत असताना आपण काय काय करू शकतो, 1 पॉट मील कोणते कोणते करू शकतो, तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण खिचडी हा एक सगळ्यात महत्वाचा जो पदार्थ आहे, ज्याला आपण आता राष्ट्रीय पदार्थ म्हणजे नॅशनल रेसिपी म्हणून त्याला मान्यता मिळते आहे. आणि तुम्ही बघत असाल की जे काही नॅशनल प्रोग्राम्स आता जे सुरू आहे, स्कूल लंच प्रोग्राम जे सुरू आहे, शाळांमध्ये खिचडी दिली जाते, तर ही खिचडी आपण जर या प्रमाणात केली तर ती 1 पॉट मील होऊ शकते, म्हणजे पूर्ण मील होऊ शकतं. पूर्ण मील म्हणजे सगळे पोषक घटक पुरतील असं मील होऊ शकतं. म्हणजे खिचडी आपण करू शकतो. त्यानंतर आपण पुलाव करू शकतो. पुलाव मध्ये प्रोटीन फूड्स आपण जास्त टाकून ते धान्य कमी करून भाज्यांचा समावेश जास्त करून पुलाव करू शकतो, बिर्याणी करू शकतो, इव्हन पास्ता वगैरे पण करू शकतो आपण. पास्ता कमी टाकायचा, भाज्या जास्त टाकायच्या आणि प्रोटीन फूड जास्त घ्यायचे, म्हणजे आपल्याला पास्ता तयार करायचा. तर सगळे भाताचे पदार्थ जे आहेत किंवा धान्यांचे पदार्थ जे भाताचे आहेत ते करू शकतो. धान्यांचे पदार्थ आपण सगळ्या प्रकारच्या दलिया बनवू शकतो. आज बाजारामध्ये
खूप साऱ्या दलिया आहेत. मल्टी ग्रेन दलिया मिळते, त्याच्यानंतर बार्लीची दलिया मिळते, गव्हाची दलिया सगळ्यांना माहिती आहे, बाजरीची दलिया आपल्याला घरी बनवता येते. तर वेगवेगळ्या धान्यांच्या दलिया बनवून आपण त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घालून आणि खूप सारं प्रोटीन फूड, डाळ किंवा नट्स आणि सीड्स, ज्या मी तुम्हाला वारंवार सांगते, त्या घालून आपण अशा प्रकारच्या दलियाज वेगवेगळ्या करू शकतो आणि रोज वेगळ्या रंगाचं, वेगळ्या चवीचं अन्न आपण सेवन करू शकतो, की ज्याच्यातनं आपल्याला सगळे फूड ग्रुप्स मिळतील आणि आपली पोषण विषयक आवश्यकता पूर्ण होईल. त्यानंतर आपण सगळ्या प्रकारचे पोळ्यांचा प्रकार करू शकतो. पराठे आहे, धिरडी आहे, असे सगळे पोळ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण बीटचे पराठे करतो, पालकचे करतो, मेथीचे करतो वगैरे वगैरे, आणि मिक्स भाजीचे, मुळ्याचे, तर कुठे पनीरचा पराठा, तर कुठे खूप साऱ्या मेनूज आहेत त्या पराठ्यांमध्ये. फक्त प्रमाण आपल्याला लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे करायचं. आणि मल्टीग्रेन आट्याचा उपयोग करून आपण भाकरी तयार करू शकतो, त्याच्या रोटी, वेगवेगळ्या मिलेट्सच्या आपण भाकरी तयार करू शकतो. आज मुलांना हे सगळं खायचं जर कंटाळा असेल, त्यांना अशा प्रकारचे रोल्स करू शकतो. भाकरीवर, पोळीवर आपण अशा प्रकार, मल्टीग्रेनच्या पोळीवर अशा प्रकारचे पिझ्झा टाईप त्यांना करून देऊ शकतो, की जेणेकरून त्यांना ते खातानाही आवडेल आणि बाहेर खायची इच्छा होणार नाही आणि सगळे पोषक घटक देखील मिळतील. सगळ्या प्रकारचे पराठे तर आपण करू शकतो, पण चिला जे आहे, धिरडी जी आहे, आपण ज्याला पराठे म्हणतो, तर अशी धिरडी पण आपण वेगवेगळ्या भाज्या घालून करू शकतो. त्यानंतर आंबील ही, आपण याच्याविषयी आधी पण बोललेलो आहे, की आंबील मध्ये पण नुसती प्लेन आंबील न घेता त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या बारीक बारीक चिरून किंवा किसून घातल्या आणि त्याच्यामध्ये तेलबिया घातल्या, तीळ घातले किंवा जवस घातलं किंवा चिया सीड घातले किंवा खसखस घातली किंवा अजून आळीव आहे, तर अशा प्रकारचे काही बिया आपण घातल्या, सनफ्लावर सीड्स आहे किंवा पंपकिन सीड्स आहे, अशा सीड्स आपण घालून त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. आणि आनंद घेता घेता आपल्याला आपल्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट पण आपल्याला आपली पूर्ण होऊ शकते. क्वालिटी आंबील, कम्प्लीट मील आपण आंबीलचं घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्या प्रकारच्या भेळ तर आपल्याला फार आवडते, ती आपण त्या प्रपोर्शन मध्ये करू शकतो. गोपालकाला आपण त्या प्रपोर्शन मध्ये करू शकतो, त्याच्यात मात्र आपल्याला पोहे कमी आणि बाकीचं जास्ती घ्यावं लागेल. चिवड्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे जास्ती भाज्यांचं वरून सगळं लिंबू, कांदा वगैरे जे काही आहे, टोमॅटो वगैरे घेऊन आपण घेऊ शकतो. त्यानंतर आपण सगळ्या प्रकारच्या सॅलड्स, कोशिंबिरी ज्या बनवतो, त्याच्यामध्ये सगळे स्प्राउट्स घेऊन त्यामध्ये काही थोड्या प्रमाणात आपण लहान घालून किंवा थोड्या प्रमाणात शिजवलेला तांदूळ घालायचा, ब्राऊन राईस घ्यायचा, कधी किनोवा टाकायचा, कधी भगर टाकायची, म्हणजे कुठले जे धान्य आहेत ते धान्य थोडेसे घेऊन ते शिजवून ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. ब्राऊन राईस इज द परफेक्ट आहे याच्यासाठी. आपल्याला ब्लॅक राईस येतो आजकाल, काळा तांदूळ पण येतो, तर हे हायली न्यूट्रिशियस आहे, अँटीऑक्सिडंट रिच आहे, सगळे त्याच्यामध्ये मिनरल्स, विटामिन्स असतात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या धान्यांचं सिलेक्शन, होल सिरियल्सचं सिलेक्शन करायला पाहिजे. तर कडधान्यांना मोड आणून आणि भाज्यांचा समावेश करून आपण अशा प्रकारच्या कोशिंबिरी तयार करू शकतो, सॅलड्स तयार करू शकतो आणि त्याचा समावेश आपण त्याला कम्प्लीट मील म्हणून खाऊ शकतो. दुसरं काहीच खायची गरज नाही, पोळी वेगळी, वेगळं, भाज्या वेगळ्या, असं काही करायची आपल्याला गरज पडणार नाही आणि आपली सगळी आवश्यकता आरामात पूर्ण होईल. तर हे धिरडं पराठे दाखवलेले आहे. त्यानंतर सॅलड्स आपण सगळ्या प्रकारे करू शकतो, शिजवून पण करू शकतो, कच्च पण करू शकतो. शिजवून आपलं थोडंसं फ्राय केलं, थोडंसं तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये फ्राय करायचं, म्हणजे परतायचं आणि बस थोडंसं परतून घ्यायचं खायला. किंवा आपण कच्च्या स्वरूपात जर खात असू तर अतिशय चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घेऊ शकतो आपण. त्याचं फॉर्म
त्याला आपण प्रेझेंट करताना खूप सुंदर प्रेझेंट केलं तर खाणाऱ्याला इतकी इच्छा होते, खूप छान पॉट आपण घेतला किंवा खूप छान कलर कॉम्बिनेशन आपण घेतलं तर ते अजून खाणाऱ्याला इतकं सुंदर वाटतं. आणि आपल्या देशात असं मी पाहिलं नाही आहे, पण आता इतके मी अमेरिकामध्ये वगैरे गेले किंवा इकडे युरोप कंट्रीजमध्ये गेले तर दुपारचं मील तिथे सॅलड म्हणूनच मिळतं. तर ते सॅलड आणि लोक त्याला प्रिफर करतात की बाकी ते ब्रेड वगैरे खाण्यापेक्षा ते मेन मील मध्ये लंच मध्ये डिनर मध्ये ते सॅलड्स घेतात. तर अशा सुंदर सुंदर सॅलड्स आपण करू शकतो, सुंदर सुंदर फॉर्म मध्ये त्याला आणू शकतो, कलर कॉम्बिनेशन आपण करू शकतो, वेगवेगळ्या चवी आणू शकतो. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकले, इतर बिया पण आपण टाकू शकतो, मेवा टाकू शकतो आणि विशेषतः गोड मेवा आपण टाकू शकतो. तर अशा प्रकारचं सुंदर सॅलड करायचं. आपलं किचकिच करायची नाही घरामध्ये की हे म्हणजे जे आहे त्याच्यातच खायचं असं नाही करायचं. औषधासाठी किचकिच करायची, औषध खायची वेळ येणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या फार्मसीत जाऊन तुम्ही कधी भाव करत नाही ना गोळ्यांचा, तेव्हा तर त्यांनी जेवढं म्हटलं तेवढं पैसे देतात आपण. पण आपण काय करतो, आपल्या घरामध्ये हे सगळं ठेवत नाही. ही सगळी अवेलेबिलिटी आपण आपल्या घरामध्ये करून ठेवली पाहिजे. आपल्या देशासारखा देशच नाही आहे. आपल्या देशामध्ये इतकी विविधता आहे, इतके विविध भाज्या, विविध फळं, विविध मेवा, विविध बिया आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्या आपण व्यवस्थित घरी आणून ठेवायच्या, म्हणजे वेळेवर आपल्याला ते सगळं करता येतं. त्याच्यावर लक्ष द्यायचं, त्याच्यावर खर्च करायचा, औषधांवर खर्च करण्यापेक्षा त्याच्यावर खर्च करायचा आणि सगळं लावून ठेवायचं. सगळी फळं लावून ठेवायची, सगळ्या भाज्या लावून ठेवायच्या. आता सध्या बीट खूप छान आहे, गाजर खूप छान आहे, काकडी आहे, पानकोबी आहे, फुलकोबी आहे, अशा मके खूप सुंदर आता सध्या बाजारात. फळांमध्ये सुद्धा विविध फळ आहेत, पपयापासून सगळी आजकाल पेरू खूप छान यायला लागले. तर अशा प्रकारे आपण हे सगळं घरी जर लावून ठेवलं आणि सायक्लिक मेनू जर आपण प्लॅन करून ठेवला, तर सायक्लिक मेनू प्लॅन केल्यामुळे काय होतं की आपण काय आपल्याला आठवडाभर लागणार आहे त्याचं स्टोर आपण घरात करून ठेवू शकतो आणि मग वेळेवर मग त्या हाऊसवाईफला छान असं काहीतरी करता येतं आणि देतात. त्यानंतर आपण सूप्स तयार करू शकतो, होल मील सूप, म्हणजे 1 पॉट मील सूप मध्ये करू शकतो. तर ह्या सूप मध्ये पण आपण भाज्या आपण घेऊ शकतो आणि भाज्यांमध्ये थोडंफार थिकनेस येण्याकरता मेवा टाकू शकतो, डेकोरेशन करता आपण चिया सीड्स टाकू शकतो आणि जर वाटत असेल तर थोडस थिकनिंग येण्याकरता हे जे लाह्यांचे पावडर आपण टाकू शकतो. मखानाचं पावडर आहे, त्यानंतर धाण्याच्या लाह्या, ज्या काही लाह्या आहेत त्यांचं पावडर आपण टाकू शकतो. तर अशा प्रकारे हे थिकनिंग येण्याकरता हा सूपचं पण मी तुम्हाला खूप चांगलं सांगू शकते, पण आज मला जास्त सांगायचं नाहीये की सूप्स कसे तयार करायचे, स्मूदीज कशा तयार करायच्या, सॅलड्स कसे तयार करायचे, याविषयी मी तुम्हाला वाटलं तर एखाद्या लेक्चर मध्ये सांगेन. तर होल मील म्हणून 1 पॉट मील म्हणून आपण सूप पण तशा पद्धतीने तयार करू शकतो. त्यानंतर स्मूदीज आपण तयार करू शकतो, 1 पॉट मीलच्या स्मूदीज, ज्याच्यामध्ये सगळे फूड ग्रुप्स आहेत आणि सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, अशा स्मूदीज आपण तयार करू शकतो. भाज्यांपासूनही करू शकतो आणि फळांपासूनही करू शकतो. सगळ्या लाल रंगाचे फळं घेतले तर लाल रंगाची, हिरव्या रंगाचं घेतलं तर हिरव्या रंगाची. तर अशा रंगांचं कॉम्बिनेशन करून त्याचा उपयोग करून त्याच्यापासून गर तयार करायचा मिक्सरमध्ये, ते आपण अशा प्रकारच्या स्मूदीज करू शकतो. याविषयी आपण बोलूया नंतर. तर असे 1 पॉट मील म्हणजे नुसते खिचडी नाही, नुसते पराठा नाही, तर प्रत्येक रेसिपी आपण 1 पॉट मील मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि एन्जॉय करू शकतो आपल्या लाईफ. आणि रोज वेगवेगळं सायक्लिक मेनू मध्ये कधी आपण स्मूदी घेऊ, ब्रेकफास्ट मध्ये स्मूदी घेऊ शकतो, लंच मध्ये सॅलड्स घेऊ शकतो, रात्रीच्या याच्यात दलिया घेऊ शकतो. असं काय वेगवेगळे मेनू प्लॅन आपण आउट ऑफ दिस करू शकतो आणि आपलं सुंदर असा आहार आणि जो खाताना
आपल्याला मजा येईल, रोज वेगवेगळं मिळेल, रोज तीच तेच पोळी, तेच भात, तेच वरण, तीच वांग्याची नाही तर बटाट्याची भाजी, असं इतकं रटाळ करून ठेवलेलं आहे आपण आपले ते. अशा व्हरायटीज आपण आपल्या याच्या आणून आपण वन पॉट मील एन्जॉय करू शकतो. आता याचे बेनिफिट्स काय आहे? याचे बेनिफिट्स इतके पुष्कळ आहेत की हे वन पॉट मील इज सुटेबल फॉर ऑल एज. म्हणजे तो व्यक्ती सिंगल असो किंवा ती फॅमिली असो किंवा मोठा ग्रुप असो. सिंगल मध्ये विशेषतः जे वर्किंग लोक आहेत, जे बिझनेस लोक, जे ऑफिस मध्ये काम करतात, त्यांना वेळच नसतो जेवायला. त्यांना हे वन पॉट मील खूप सुटेबल आहे. कारण पटकन एका याच्यातून, एका खाण्यातनं त्यांना सगळं काही मिळून जातं. वेगवेगळं त्यांना खायला नाही लागत. एवढंच नव्हे तर त्यांना वेगवेगळं बनवावं पण नाही लागत किंवा वेगवेगळं घ्यावं पण नाही लागत. जर ऑर्डर केली असेल ऑनलाईन ऑर्डर, घ्यावं पण नाही लागत. तर फॅमिली करता पण आपण करू शकतो, मोठा ग्रुप पण करू शकतो, वर्किंग इंडिव्हिज्युअल्स साठी आपण करू शकतो. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की ज्या हाऊसवाईफला वेळ नाही आहे, ज्या व्यक्तीला जो एकटा राहतो त्याला वेळ नाही आहे, तो पण हे करू शकतो. आणि विशेष गंमत म्हणजे हे वन पॉट मील चिल्ड्रन पासून ओल्ड एज पर्यंत सगळ्यांसाठी आपण करू शकतो. तर ह्या फूड ग्रुप्स जे काही 3 सांगितले त्या फूड ग्रुपमधून पदार्थ घ्यायचा. जसं उदाहरणार्थ जर 6 महिन्याच्या बाळाला आपण अन्न सुरू करतो त्यावेळेला पहिल्या याच्यातनं एखादी भाजी घ्यायची, जी वाफवून घ्यायची, शिजवून घ्यायची. दुसऱ्या याच्यातून 1-2 बदाम घ्यायचे. तिसऱ्या याच्यातून आपण जे काही लाह्या वगैरे आहे ते घ्यायचे, धान्य जे आहे ते घ्यायचं आणि त्या सगळ्याला काय करायचं, शिजवायचं आणि त्याचं पावडर करायचं किंवा मग छान वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि मग त्याला आपण साध्या पाण्यात किंवा दुधात शिजवून ते आपण त्या विनिंग फूड्स म्हणतात त्याला, ते आपण करून देऊ शकतो. ओल्ड एजमध्ये सुद्धा आपण हे करून देऊ शकतो. दात कमजोर झालेले असतात तर अशा प्रकारचं मऊ अन्न त्यांना करून आपण देऊ शकतो. म्हणजे गिळायला खायला काही प्रॉब्लेम होणार नाही, डायजेशनला काही प्रॉब्लेम सगळ्यांसाठी आहे, अगदी सिक इंडिव्हिज्युअलसाठी आहे. जेव्हा आपल्याला आजार असतो तेव्हा आपण खायचं टाळतो, नको खायची इच्छा नाही, तेव्हा असं एक मिक्स करून दिलं तर ते पण सगळे फूड त्यांच्या पोटात जाते. ज्या लोकांना प्रॉब्लेम ऑफ इटिंग आहे किंवा प्रॉब्लेम ऑफ फीडिंग आहे, लहान मुलं खात नाही, बरेचदा ते भाज्या खायचा कंटाळा करतात, मग अशा प्रकारचं वन पॉट मील आपण वेगवेगळे जे पाहिले आहेत त्याच्यापैकी सुटेबल मील आपण यांच्यासाठी करू शकतो आणि त्यांना भरवू शकतो किंवा खायला देऊ शकतो. सगळ्या इन्कम ग्रुपला पण करता येतं, नॉट नेसेसरी की हायर इन्कम ग्रुप, सगळ्या इन्कम ग्रुपला हे सुटेबल आहे आणि कम्युनिटी फंक्शनसाठी खूप सुटेबल आहे. तुम्ही जर बंगाली नवरात्रामध्ये बंगाली देवीच्या इथे गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी खिचडी मिळते, फार टेस्टी असते, त्याच्यात पानकोबी आणि भाज्या घातलेल्या असतात. त्यानंतर आपण तिरुपती बालाजीला जातो, तिथे पण भाताचे प्रकार आपल्याला मिळतात साऊथ इंडियनच्या मंदिरांमध्ये. तर कम्युनिटी फंक्शनसाठी पण हे खूप चांगलं आहे. खरं म्हणजे आपण आपल्या हनुमान जयंतीला आणि काय काय जयंत्या आणि काय काय करतो त्याच्यामध्ये खूप सारे मेनू करतो आणि मग बनवायचं खूप स्किल लागतं, वाढायचंच खूप स्किल लागतं, अरेंजमेंट खूप करावी लागते. अशा प्रकारच्या कम्युनिटी फंक्शनमध्ये जर वन पॉट मील केलं, रिलिजियस फंक्शनमध्ये वन पॉट मील केलं तर ते सुद्धा म्हणजे त्याचा सुटेबल आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इझी टू प्रिपेअर अँड रिक्वायर लेस इन्फ्रास्ट्रक्चर. फॅसिलिटी आपल्याला कमी लागते. आपल्याला नॉलेज किती कमी लागतं? 3 ग्रुपचं नॉलेज असेल, आत्ता मी तुम्हाला सांगितलं एवढंच नॉलेज पाहिजे की त्याचं कोणकोणते पदार्थ काय पुरवतात, त्याचे कोणते ग्रुप्स आहेत, कोणत्या ग्रुपमध्ये कोणते पदार्थ येतात आणि त्याच्यातनं आपल्याला कोणते न्यूट्रिएंट्स मिळतात आणि त्याचं प्रपोर्शन किती असलं पाहिजे, हे नॉलेज आपल्याला असलं की आपण वन पॉट मील, कम्प्लीट वन पॉट मील बनवू शकतो, बॅलन्स्ड वन पॉट मील बनवू शकतो. स्किल याला खूप कमी लागतं. स्किल कसं कमी लागतं की सगळं एकत्र करून शिजवलं, आणि हे तर आपल्या सगळ्यांना माहिती
माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारे कसं करायचं हे माहिती आहे, तर त्याला फार स्किल लागत नाही. अगदी बॅचलर मुलगा किंवा स्टुडंट जो रूम करून राहतो त्याच्यासाठी पण ते काही स्किल त्याला फार लागत नाही, तर ते फार सोपं आहे. आणि किचन फॅसिलिटी पण आपल्याला लागत नाही. बनवायला फार जास्ती काही भांडी नको किंवा वाढायला खूप सारी भांडी नको. तर अशा प्रकारे आपण अगदी इझी टू प्रिपेअर आणि कमीत कमी आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीमध्ये आपण हे वन पॉट मील बनवू शकतो. त्यानंतर इझी टू ईट अँड कॅरी, खायला खूप सोपं आहे आणि कॅरी करायला टिफिनमध्ये खूप सोपं आहे. स्कूल टिफिनमध्ये, कॉलेजच्या टिफिनमध्ये, ऑफिसेसच्या टिफिनमध्ये, फार्ममध्ये जातो, शेतकरी जातो त्याच्या शिदोरीमध्ये, अगदी आरामात अशा प्रकारच्या रेसिपीज त्यांनी नेल्या तर ते सुटेबल आहे त्या रेसिपीज. त्याचं खूप फायदा. हॉस्पिटल्समध्ये सुद्धा आपण जेव्हा पेशंटसाठी नेतो तेव्हा अशा प्रकारचे वन पॉट मील फार्ममध्ये दिला आहे. पिकनिकला आपण जातो त्यावेळेला सुद्धा आपण वन पॉट मील करू शकतो. ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा आपण वन पॉट मील करू शकतो. तर इतकं सुटेबल फूड आहे आणि सेव्स टाईम अँड एनर्जी. याचं प्रिपरेशन टाईम कमी आहे. आपण किती साऱ्या रेसिपीज करतो, किती वेळ लागतो आपल्याला. हे चटण्या करा, कोशिंबिरी करा, पोळी करा, कुकर लावा, वरण भात करा, पापड तळा, दही घ्या, म्हणजे खूप कढी करा वगैरे वगैरे. इतका जो काही वेळ लागतो हा वेळ आपल्याला लागणार नाही. विदिन हाफ एन आवर तुम्ही जेवायला बसू शकता. इतकं सोपं असं आहे प्रिपरेशन. याचं खूप सोपं आहे. वेळ खूप कमी लागतो आणि एनर्जी पण खूप कमी लागते, स्किल्स पण खूप कमी लागतात, नॉलेज कमी लागतं. हे आपण पाहिलेलं आहे. सर्विंगचा पण टाईम वाचतो, कारण एका भांड्यात, एका पॉटमध्ये, एका प्लेटमध्ये दिलं की संपलं. वाट्या घ्या, खूप सारं काही काही वाढायला घ्या, काही गरज पडत नाही. इटिंगसाठी पण वेळ लागतो, तेवढं संपवलं पॉटमधलं की झालं जेवण. आणि मुख्य म्हणजे क्लिनिंग हा भाग आजकाल खूप कठीण झालेला आहे. तर हा पसारा आपल्याला क्लिनिंगचा खूप, भांडी घासावी नाही लागत खूप सारी. तर असं हे मल्टिपल बेनिफिट्स असणारं वन पॉट मील आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपण अशा प्रकारचं वन पॉट मील करून आपलं जेवण एन्जॉय करू शकतो. आपलं सायक्लिक मील प्लॅन करून आपण आपल्या पोषणविषयक आवश्यकता आहे त्या पूर्ण करू शकतो. तर असं हे सुंदर वन पॉट मील आहे, तर त्याचं आनंद आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी एन्जॉय युअर पर्सनलाइज्ड वन पॉट मील असं म्हटलेलं आहे. आणि तिथे मात्र तुम्हाला वाटेल की आईस्क्रीम दाखवलं आहे, पण ते आईस्क्रीम स्मूदीचं केलेलं आहे. स्मूदीपासून किंवा बार तयार केलेला आहे. मी काही थंड खाण्याला प्रोत्साहन देत नाही, पण जस्ट एखाद्या वेळेला व्हरायटी म्हणून, चेंज म्हणून, एक एन्जॉयमेंट म्हणून आपण अशा प्रकारे करू शकतो. तर आज मी तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीज सांगितल्या, तर त्या आपण वन पॉट मीलच्या त्या आपण एन्जॉय करू शकतो. या ठिकाणी मी थांबते. 7:15 वाजलेले आहे. धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. सर्वांना विनंती करतोय की आपले काही प्रश्न असतील तर आपण निश्चित विचारावेत. त्यापूर्वी आपलं नाव सांगावं, गाव सांगावं आणि आपला व्हिडिओ ओपन करून पुढे बोलावं. हरिओम. दादासाहेब टिचकुले या वर्गातील आदरणीय मतेदादांना प्रणाम, ठाकूर दादांना प्रणाम आणि आजच्या आमच्या गुरु डॉक्टर आशाताईंना प्रणाम, तसेच सर्व साधकांना प्रणाम. नेहमी दादा सांगतात की कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, पण आपल्या ग्रुपमध्ये तत्परता थोडी कमी जाणवते की विचारायला लॅगिंग पिरियड जो आहे तो खूप घेतात लोक. दादाने विचारा म्हणता बरोबर पटकन कोणाचा तरी प्रश्न यायला पाहिजे. तसंच
मीही वाट पाहत राहतो की कोणी प्रश्न विचारतील. मग असं वाटते की कोणीच प्रश्न विचारत नाही, तर त्याच्यामुळे वेळ वाया जाऊ नये म्हणून मी सुरुवात करतो. तर आदरणीय ताईंचं इतकं वन पॉट मील विषयी अत्यंत उपयुक्त, अत्यंत प्रोटीनयुक्त, फॅटयुक्त आणि ऑल मल्टिपल विटॅमिन्स, मिनरल्स युक्त आपल्याला रेसिपीज माहीत झाल्या आणि इतक्या इझी आणि इतक्या कमीत कमी भांड्यांमध्ये, कमीत कमी वेळांमध्ये आणि कमीत कमी आपल्याला वेळेमध्ये सर्व प्रकारचं अन्न मिळण्याची आपल्याला वन पॉट मील ताईंनी सांगितलं. तर ताईंना उदाहरण सांगतो मी, असं की मी सर्व्हिसमध्ये असताना ह्या प्रकारचं मील मला खूप आवडत होतं. म्हणजे मला सर्व वरण करायची गरज नाही, भाजी करायची गरज नाही, भात करायची गरज नाही, पोळ्या तर मला येतच नव्हत्या. नेहमीप्रमाणे जे म्हणतो की आपण भारताचा नकाशा करतो, तसं मी ते पोळ्या भिजवण्यापासून तर मला तो कंटाळा येत होता. तर म्हणून मी काय करत होतो की दलिया आणि सर्व प्रकारच्या डाळी, त्याच्यानंतर थोडा भात आणि त्याच्या सर्व भाज्या टाकून देत होतो. तर एका वेळेस सर्वच काही मिळत होतं, त्याची मला आज आठवण झाली ताई. त्याच्यानंतर याच्यामध्येच थोडंसं वरून तूप टाकून दिलं तर आणखी चांगलं होतं. आणि सर्व एका भांड्यामध्ये, मला जास्त भांडी घासायची गरज नव्हती, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटत होतं. तर ताईंचं हे सर्व आजच्या सर्वांच्या उपयोगाचं आहे. जसं आपण म्हणतो की जन्मापासून तर मरेपर्यंत आपण खाण्यासाठी जगतो, कशा प्रकारचं खायला पाहिजे आणि कोणी कोणत्या वेळेस खायला पाहिजे, सर्वच लोकांसाठी, फार्मरसाठी, पेशंटसाठी, त्याच्यानंतर वर्किंग अवर्स मध्ये, तर ह्या सर्व प्रकारचं त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. एक शब्द मला काकवी म्हणून थोडं एक कळलं नव्हतं, म्हणून मी तो ताईंना विचारतो. काकवी एक शब्द काकवी हे काही नाही, गुळ करतात ना, त्याच्या आधीची स्टेज आहे. काय म्हटलं, ऐकायला नाही आलं थोडं. बरोबर, गुळाची चाचणीच असते, पण गुळ तयार नाही. गुळ तयार करायच्या आधी जी त्याची हे असते ना चाचणी, अच्छा, हा समजलं. राब, मोलॅसिस ती मोलॅसिस कोल्हापूर साईडला मिळते. हा राब म्हणतात, राब. राब, हा. राब. बरोबर. लिक्विड गुळ असतो तो, आणि आम्ही आयुर्वेद औषधासाठी फार त्याचा उपयोग करतो. अच्छा, त्याला एक प्रकारचं मला वाटतं राब म्हणतात ताई. हिंदीमध्ये रॉब म्हणतात. हा, हिंदीमध्ये राब, बरोबर. तर खूप छान ताईंचं आज भाषण झालं, वन पॉट मील. तर अगदी बरोबर आहे की हे हॉटेलमध्ये म्हणा किंवा कोणी आपल्याकडे पाहुणे आले तर इतका पसारा राहतो याच्यामध्ये की ते आवडताच कंटाळा येऊन जातो. तर खूप छान ताईंनी सांगितलंय आणि आपल्या म्हणजे आमच्या नॉलेज मध्ये इतका भर पडला. आणि ही प्रत्येक गृहिणीला असं मला वाटतं अवगत असलं तर चांगलं होईल की कमीत कमी, म्हणजे कोणतेही पाहुणे आले तर कमीत कमी भांड्यांमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये आपलं हे मल्टी फूड तयार होऊन जातो. तर खूप छान ताई. आणि आपल्या लीना ताईंनी जे आपला परिचय करून दिला, तर ही पहिल्यांदाच गोष्ट आम्हाला माहीत झाली की इतक्या उच्च विभूषित ताई आम्हाला लाभलेले आहेत. आणि तसंच आपले ठवकर दादांना नेहमी आपल्याला म्हणतात की आहार गीता, तर ह्या गीतेमधला श्लोकही आपल्या लीनाताईंनी जे म्हटलं एकदम अगदी उपयुक्त आपल्यासाठी लागू पडत आहे. मी बोलू का 1 मिनिट, चालेल का बोललं? लेक्चर तर खूप सुंदर झालंच, यात काही वादच नाही, जसं अपेक्षित होतं. मी चॅट मध्ये पण लिहिलं. प्रश्न याच्यासाठी नाही पडले की ऍक्च्युअली जसं त्यांनी मील कम्प्लीट कसं करायचं तसं सांगितलं, तसं त्यांचं लेक्चर पण कम्प्लीट होतं. म्हणजे कोणाला प्रश्न पडण्याचाच प्रश्न उद्भवत नव्हता, त्याच्यामुळे ते लेक्चर कम्प्लीट होतं. दुसरी महत्वाची गोष्ट मी मॅमना एक सांगू इच्छिते की मी जेव्हा MSc करत होती, जेव्हा त्या आम्हाला शिकवत होत्या, त्यावेळी मी रूमवर राहत होते आणि माझ्याकडे MSc पार्ट 2च्या वेळी डिझर्टेशन असतं, रिसर्च, बाकी बरेच सगळं, आणि पूर्ण दिवस माझा एंगेज असायचा. त्यावेळी मी हे प्रकार करत होते आणि आता पण करते. संध्याकाळच्या जेवणाला तर हमखास असे प्रकार करते. आणखीन एक सांगते की आपल्या ज्या ट्रॅडिशनल रेसिपीज असतात, जसं लोक शेंगोळे करतात, वरणफळं करतात,
त्यांना पण या पद्धतीने मॉडिफाय करता येतात आणि ते प्रयोग सगळे मी स्वतः करत असते. आणि मेन म्हणजे खूप चवीने सगळे लोक खातात आणि छान असं तयार होऊ शकतं त्याच्यामध्ये पण. हे सगळं तर मॅडमने तर खूप सुंदर असं सांगितलंच, म्हणजे अगदी माझ्या मनातलं मला जसं आवडतं तसं ते लेक्चर होतं. खरंच आज मला म्हणजे संधी मिळाली हीच खूप मोठी गोष्ट होती. आणि आता पुन्हा एकदा, आणि कदाचित काल रात्री मी खूप उशिरापर्यंत काम करत होते त्याच्यामुळे मी मिस केलं असतं, पण त्यांनी मला रिमाइंड केल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे नाही, ग्रुपवर पाहिलं पाहिजे लेक्चर कोणाचं आहे. त्याच्यामुळे खूप छान आणि खूप खूप आभार मॅमचे पण आभार मला रिमाइंड केल्याबद्दल आणि मला संधी मिळाली ते पण. आणि लेक्चर तर खरंच खूप सुंदर झालं. कलरफुल लेक्चर होतं, बॅलन्स, वेल बॅलन्स्ड. लीनाबद्दल पण मला सांगायचं होतं की लीनाने खूप सुंदर विनिंग फूड्स म्हणजे बाल आहार खूप सुंदर तयार केलेला आहे. आणि हे 1 पॉट कम्प्लीट मील बाल आहार हे फार तिने, तिचा रिसर्च आहे, PhD तिने त्या विषयावर केलेली आहे आणि तिच्या जो खूप नॉलेज आहे त्याविषयी. आपण तिचं पण लेक्चर केव्हा तरी त्या विषयावर ठेवूया पुढे. नक्की नक्की आवडेल. हरिओम ताई. हरिओम. खूप छान. ताईंनी एवढ्या छान सोप्या भाषेत सांगितलं आणि सगळ्या एज साठी. हा, मी अंजली बांते बोलते भंडाऱ्यावरनं. बोला. हा ताई, मी म्हंटल इतकं सुंदर तुम्ही सांगितलं की तुमचे इतके वर्षाचे अनुभव तुमच्या एक एक शब्दातनं ते कळत होते, दिसत होते. आणि इतका तुमचा जो अनुभव आहे की बरोबर आहे, गृहिणींना स्वयंपाक काय करावा प्रश्न पडतो आणि एवढी साफसफाई, त्यात किती वेळ जातो. जेव्हा की 1 पॉट मिल्क एका ह्याच्यात आपल्याला सगळं पोषण मिळतंय, त्यात किती वेळ वाचतो. आणि परत सगळ्या एज ग्रुपसाठी जे बाहेर राहतात, बाहेर शिकतात, सगळ्यांना जे व्यवस्थित पोषण मिळेल असं ताईंनी खूप छान मार्गदर्शन केलंय. मला एकही प्रश्न नाही, खूप छान माहिती आपल्याकडून मिळाली. फार फार धन्यवाद ताई आपले. छान. रेसिपीज कशा करायचं याचं पण डिटेलिंग खूप चांगलं आहे. म्हणजे आता समजा आपल्या मुलं शिकत असतील बाहेर, तर त्यांना अशा प्रकारचं हे कशी तयारी करून द्यायची की सगळे दलिया भाजून द्यायच्या, सगळ्या प्रकारचे धान्य आहे त्याच ते कसं हे करायचं, तेलबिया म्हणजे पॅकिंग कसं काय काय द्यायचं. तर अशी पण तयारी आपण आपल्या बुद्धीने त्या प्रकारे करून मुलांना सुद्धा आपण असं प्रकारच्या सवयी लावू शकतो. नाही तर मग ते जाऊन काहीतरी विचित्र खातात आणि मग त्या बाहेरच्या खाण्याने त्यांची तब्येत बिघडते. हो, धन्यवाद ताई. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? हरिओम ताई. मी लीना झाडे, उमरेड वरून. हा बोल. ताई, खरं तर तुमच्या लेक्चर नंतर प्रश्न विचारणं म्हणजे थोडं कठीणच असते, कारण तुम्ही जेव्हा बोलत असताना आम्ही अगदी मंत्रमुग्धच होऊन जातो आणि म्हणजे काय प्रश्न विचारावा सुचत नाही, कारण तुम्ही सखोल माहिती देता अगदी सगळ्या गोष्टींची. पण मला एक विचारायचं आहे की म्हणजे आपण पोरांना जो डाएट देतो ना, त्यात आपण म्हणजे जे ड्रायफ्रुट्स देतो आपण, तर त्या ड्रायफ्रुट्सला आपण सगळे जर मिक्स करून दिले, म्हणजे मी कुठेतरी वाचलंय की बादाम आपण सगळ्या ड्रायफ्रुट सोबत नाही द्यायचे, तर असं म्हणजे काही वेगळं असतं का त्यात? मला तर असं वाटत नाही. सगळं भिजवून द्यायचं. मग सगळ्या गोष्टी या भिजवून खायच्या. ड्रायफ्रुट्स असे खायचे नाही, कोरडे खायचे नाही, कारण ते कुठलेच पचायला नाही. जड होतं. डायजेशन तुमचं हे होऊन जाईल, कॉन्स्टिपेशन होईल. भिजवूनच खायचं आणि सगळे एकत्र खाल्ले तरी काही हरकत नाही. मला नाही वाटत चालतात ना? असं काही. मी कुठे माझ्या वाचण्यात पण नाही आलं आणि मला असं काही माहिती नाही. अच्छा, नाही, मी एकदा पेपरला वाचलं होतं, न्यूज पेपरला, की बादाम म्हणजे ऍक्च्युली काय आहे, निसर्गोपचारामध्ये मोनो डाएटचा खूप हे आहे की एका वेळेला एकच सिरियल खा, एका वेळेला एकच फूड खा, याविषयी फार आहे. याचं कारण म्हणजे आपल्याला त्या फूडला पचण्याकरता लागणारे जे एन्झाईम्स आहेत ते त्याच फूडमध्ये असतात आणि आपल्याला तशा प्रकारे ते डायजेशन व्हायला सोपं जातं. सगळ्या प्रकारचे आपण जेव्हा खातो तेव्हा सगळं मिक्सचर होतं आणि थोडस आपली डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये कन्फ्युजन निर्माण होत असावं असं मला वाटतं.
तर म्हणून नॅचरोपॅथीमध्ये अशा प्रकारे एकाच अन्नाला महत्व दिलेलं आहे ते त्या कारणाने. पण न्यूट्रिशन सायन्स असं सांगतं की तुम्ही सगळं मिक्स करून खा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. पोषणाच्या दृष्टीने ते खूप चांगलं आहे. निसर्गोपचाराचं म्हणणं डायजेशनच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. तर आपण काय करायचं हे आता आपल्याला ठरवायचं. धन्यवाद ताई. खूप छान माहिती मिळाली आज आम्हाला. खूप खूप धन्यवाद. लीनाताईंबद्दलचा एक जो प्रश्न विचारला त्यांनी की बदाम त्याच्यात टाकायचं का नाही म्हणून. तर मला हे म्हणायचे की आपण सर्व जे मार्केटमध्ये प्रोटीन पावडर मिळतात पण टाकू शकतो. हा आणि ती कमीच नाही. मल्टिपल फ्रूट पावडर मिळतात. तर ह्या पावडर मध्येही आपल्याला काय टाकलेलं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. पण त्याच्यात लिहिलेलं राहते की इतकं प्रोटीन आहे, इतकं कार्बोहायड्रेट आहे. तर हे सर्व राहते. परंतु आपण बदामविषयी मला वाटते असं शंका घ्यायला नाही पाहिजे की आपल्याकडे अक्रोड आहे, बदाम आहे, जेवढे तेलबी आहेत यांचं सर्वांचं पावडर जर केलेलं आहे तर हे आपल्या घरचंच मल्टिपल प्रोटीन पावडर आहे. आणि हे आपण दुधामध्ये, दह्यामध्ये, ताकामध्ये जसं आपल्याला आवडेल, जसं मुलांना आवडेल तशा प्रकारे घ्यायला पाहिजे. तर हे एक प्रोटीन पावडरच आहे आणि बदामाविषयी असं शंका न घेता आपण उपयोग करू शकतो. मला या ठिकाणी सांगायचंय, आज विषय निघालाय म्हणून, जे बाजारात प्रोटीन पावडर मिळतात हे प्रोटीन जे असतं ते कॉन्सन्ट्रेटेड प्रोटीन असतं. जसं की आता आम्ही हा मशरूम प्रोटीन सेपरेट करून त्याचं पावडर तयार केलेलं आहे. सोयाबीनचं प्रोटीन फूड्स येतात, हे प्रोटीन येतात. हे वेगवेगळे प्रोटीन पावडर्स जे आज बाजारात अवेलेबल आहे ज्याचं की हेल्थ आणि फिटनेस साठी खूप प्रचार सुरू आहे. विशेषतः जिम जे मुलं करतात त्यांच्यासाठी, जे स्पोर्ट्स मध्ये. पण हे प्रोटीन पावडर जेव्हा ज्याच्यापासून बनवतात ते सगळं प्रोसेस्ड प्रोटीन असतं. आणि प्रोटीन जेव्हा हाय टेम्परेचरवर गरम केलं जातं तेव्हा त्याचं डिनेचरेशन होतं. डिनेचरेशन म्हणजे ओरिजिनल प्रोटीन राहत नाही, ते अजून बरोबर. काहीतरी वेगळंच काहीतरी होऊन जातं. बरोबर. आणि असं जेव्हा प्रोटीन आपण खातो तेव्हा आपलं डायजेशनवर खूप खराब परिणाम होतो आणि एकूणच आरोग्यावर खूप परिणाम, सतत जर खात राहिलं तर खूप वाईट परिणाम होतो. तेव्हा अशा प्रोसेस फूड पासून मला वाटतं काल की परवा पण मी याविषयी बोलले होते की अशा प्रोसेस प्रोटीन पावडर्स पासून वाचा. हे तुम्ही जरी जिम करत असाल, स्पोर्ट्स करत असाल, नॅचरल फॉर्म मध्ये जसं डॉक्टर दादा आता सांगितलं तसं नॅचरल फॉर्म मध्ये जिवंत करून, अन्न जिवंत करून. आणि सरांना बोलायचं. नमस्कार, मी माने अमरावतीहून बोलतोय. वन पॉट डिश ही जी संकल्पना आहे, तर ही जी संकल्पना आहे ती अनेक वर्षापासून आम्ही आमच्याच घरी वापरतो. याचं कारण असं की या गोष्टी सहज करण्यासारख्या असतात आणि सोप्या असतात. याच्यात फक्त एक आपल्या मनातील अहंकार आहे तो सोडला पाहिजे. कारण आम्हाला असंच जेवण पाहिजे, पोळीच पाहिजे किंवा भातच पाहिजे, आमटीच पाहिजे असं नको. आपल्याकडे अनेक वस्तू असतात आणि त्या अनेक वस्तूमधून अशा प्रकारचे पदार्थ तयार करायचे असतात. आता माझी नात 10 वर्षाची आहे आणि ती सुंदर स्मूदी वेगवेगळ्या प्रकारची सकाळी उठून करून देते. ती स्वतःहून करते, म्हणजे तिला म्हणजे फार शिकावं लागलं नाही. एक दोनदा सांगितलं की ती स्वतः तयार करते आणि इतकी सुंदर तयार करते. तिचं डेकोरेशन वगैरे बघितल्यानंतर आपल्याला म्हणजे आनंद, खातानाही आनंद होतो आणि बघताना सुद्धा आनंद होतो. आणि जेवणामध्ये आपण फक्त भात भाजी पोळीच खात असतो. जेवणामध्ये फळांचा आपण समावेश कधीच करत नाही. सलाद थोडंफार खातो,
एक जे असेल तेच तेवढंच हे करतो, त्याच्यातही थोडी व्हेरायटी करायला काही हरकत नाही. एवढंच नव्हे तर आपण म्हणजे काय खावं काय नाही खावं हे आर्थिक परिस्थितीवर कधी अवलंबून नसतं. सहज आपल्याला सामान्य माणूस असेल त्याला सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनुसार त्या डिशेस सजवता येतात, बनवता येतात. आपल्याकडे म्हणजे बदाम घ्यायची म्हणजे जर म्हणजे ऐपत नसेल तर शेंगदाणा त्याचा अल्टरनेट म्हणून आपण वापरू शकतो. तीळ हे अल्टरनेट म्हणून वापरू शकतो. म्हणजे कितीतरी गोष्टी हे अल्टरनेट म्हणून आपल्याला वापरता येतात. पण आपल्या सवयी तशा झालेल्या असतात की जेवणच म्हणजे करायला पाहिजे, सगळं मिळतं जेवणात, सगळं मिळतं असं नाही. कारण ते बॅलन्स डाएट कधीच होऊ शकत नाही असं जेवण. या जेवणामध्ये विविधता असली आणि आता म्हणजे मॅडमनी जे सांगितले त्याचा समावेश केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला ते आहार संपूर्ण आहार बनतो. आणि आम्ही दोघं असल्यामुळे आम्हाला म्हणजे जेवणाची आवश्यकताच नाही, म्हणजे अशा पद्धतीच्या नॉर्मल जेवणाची आवश्यकता नाही. आम्ही अशाच प्रकारचं म्हणजे जेवण तयार करतो जे आतापर्यंत सांगितल्या गेले, सकाळ असो संध्याकाळ असो. त्याच्यामुळे आम्हाला फारशी मेहनत लागत नाही की म्हणजे किचन मध्ये फार वेळ काढा किंवा म्हणजे भांडे घासणारीला खूप भांडे द्या असा प्रकार वगैरे काही नाही. पाहुणेही आले तरी आमचा तोच प्रकार असतो जेवणाचा. पाहुण्यांनाही आम्ही त्याच पद्धतीने खाऊ घालतो. त्याचं कारण असं की त्यांनाही म्हणजे अशा प्रकारचा आहार माहिती झाला. केवळ म्हणजे आपण भाषण ऐकलं सांगितलं एवढ्या पुरतं मर्यादित न राहता ते प्रॅक्टिकल मध्ये आणायला पाहिजे. आणि प्रॅक्टिकल मध्ये जर आणत असाल तरच तुमच्या आरोग्याला ते फायदेशीर ठरेल, अन्यथा फायदेशीर ठरणार नाही. धन्यवाद. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? हा विचारा. हरिओम. हो, मी लक्ष्मी बोलते, लक्ष्मी माने आरमोरीवरून. प्रश्न नाही, आजचा वर्ग खूप छान झाला. आणि वहिनी जेव्हा घरी असतात आरमोरीला तेव्हा आमची एकदम खाण्यापिण्याची पर्वणी असते. मग वेगवेगळे सूप असतील, कोहळ्याचं, भोपळ्याचं, ब्रोकोलीचं, टोमॅटोचं, हे असे वेगवेगळे सूप त्या रोज आम्हाला म्हणजे खूपच आनंददायी जीवन असतं आमचं त्यावेळेस. आणि बाहेर जे मुलं मुली आमचे आहेत तरी आहे म्हणजे आज तुमची मज्जा आहे. मग ते जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तुमची मज्जा आहे खायला. असा हेवा त्यांना सुटत असतं. खूप छान म्हणजे ते दिवस जातात त्यांच्या सोबतचे. मागे वहिनीने म्हणजे दुधाचं सांगितलं होतं. थोडेसे गहू भिजत घालून त्याचं मिक्सरमध्ये फिरून त्याचं दूध तयार करायचं. मी एकदा प्रयोग केला त्याचा, तर दिवसभर मला जेवावं लागलं नाही, इतकं म्हणजे छान ते त्याची टेस्टी छान होती. आणि दिवसभर म्हणजे काही न खाता राहिलं तरी तेवढी एनर्जी होती माझ्या म्हणजे शरीरामध्ये. तर खूप छान नेहमीच आम्हाला वहिनींचं मार्गदर्शन मिळत असतं. आणि खूप आजही खूप छान असं मार्गदर्शन मिळालं. सर्वांना त्याचा लाभ होईलच. एवढंच मी बोलते आणि धन्यवाद वहिनी. पुन्हा या, आम्ही वाट पाहतोय घरी. नमस्कार, मी भानुदास गंडापूरचे, अमरावती. नमस्कार मॅडम. आज आमच्या आहारात काय असावं काय नसावं, कसं खावे, काय नियोजन करावे, एक अत्यंत सुंदर आजच्या वर्गात आम्हाला आहार तज्ञ आशाताईंनी अनमोल सल्ला दिला. आजच्या सत्रात मला प्रश्न तर नाही, परंतु सर्व साधकांसाठी थोडक्यातली एक सूचना म्हणून बोलतो की मी या अमरावती शहरातल्या नामांकित वेगवेगळे रेस्टॉरंट जे आहेत, हॉटेल्स आहेत, माझ्याकडे मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे माझा जवळचा संबंध येतो त्यांच्या किचन मध्ये जाण्याचा. तर जी आजची तरुणांची नवीन पिढीची जी फॅशन सुरू आहे, निवड फॅशन किंवा टेस्ट म्हणून जेवण करायला जातात हॉटेलमध्ये, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये. परंतु
मला माझं निष्कर्ष आहे, बाकी वेगळं प्रत्येकाचं वेगळं असू शकते, परंतु हॉटेलमध्ये फक्त टेस्ट भेटते पण पोषण आहार भेटत नाही. हे जवळून पाहिलेलं आहे. मला रेस्टॉरंटच्या आतल्या बारीक सुरीक अनेक आयटमच्या बाबतीतली माहिती आहे, त्या सगळ्या गोष्टी बोलत नाही, फक्त थोडक्यातली सूचना आजच्या नवीन पिढीसाठी बोलतो की निवड आम्ही टेस्टसाठी रेस्टॉरंटला जातो, काहीतरी वेगळं खायला जातो, परंतु पोषण आहार जे आज मॅडम कडून मिळाला आम्हाला, की आमचं मन आणि मेंदू दोघाला एक चांगला उत्तम खुराक आजच्या सत्रात मिळाली. धन्यवाद. अन्य काही प्रश्न, सजेशन्स? नसतील तर मी मंजुषा ताईंना विनंती करतोय की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. हरिओम, आवाज येतो सर? हो. हरिओम सगळ्यांना. आजपासून सुरू होणाऱ्या पोषण सप्ताहानिमित्त आणि तसेच पोषण महिन्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आजचं पहिलं पुष्प गुंफलं आहे ते आदरणीय माने मॅडमने. त्यांच्याबद्दल 2 ओळी. कर्तव्य आणि सेवेचा घेतला त्यांनी वसा, आपल्या सामाजिक कार्याचा उमटवला त्यांनी ठसा, नसे त्यांच्या कामात कसूर कधीही आहाराबाबत अजिबातच नाही, समाजातील आणि आहारातील अडचणी तत्परतेने सोडवती अशा आमच्या दादासाहेब टिचकुले योग वर्गाच्या शांत, संयमी, प्रचंड बुद्धिमत्तेच्या धनी असणाऱ्या आहार गीता आदरणीय डॉक्टर आशाताई माने मॅडम यांनी 1 पॉट मील बद्दल अगदी सोप्या भाषेत सांगितलं. रोज ऐकतो असं खावं तसं खावं पण ते सुचत नाही, ते त्यांनी अगदी सोप्या शब्दात सांगितलं की फूडचं सिलेक्शन कसं करायचं, नेमकं काय खायचं. जे आपले ट्रॅडिशनल बिया आहे म्हणजे चिया आहे, त्यांनी राजगिरा, अजून खसखस सांगितलं. अगदी त्या महाग आहे म्हणून आपण कमी वापरण्यात येतं पण ते मसाले सुद्धा अति उपयुक्त आहे असे त्यांनी सांगितले. पुन्हा त्यांच्या सांगण्यात नेहमी ड्रायफ्रुट्स असतात. घरी गेलं तरी त्यांच्या ड्रायफ्रुट्स असतं, कुठल्याही पदार्थात त्यांचा ड्रायफ्रुट्स असतो. साखर किंवा गूळ त्या कमी वापरतात आणि ते वापरायला पाहिजे. जेव्हा त्यांच्याकडून काहीतरी पदार्थ खाऊन येतो तेव्हा घरी 2-4 दिवस अगदी मॅडम सारखंच राहायचं असं मनात येतं. पण माने सरांनी सांगितलं की नाही, हे प्रॅक्टिकल स्वतः तुम्ही घरी उपयोगात आणा तरच तुम्ही आरोग्यदायी आणि निरोगी राहाल. तसेच मॅडमनी आम्ही जेव्हा शिकत होतो BSc ला असताना मॅडम आम्हाला नेहमी सांगत होत्या की पौष्टिक खिचडी. त्या पौष्टिक खिचडीमध्ये ग्रीन खिचडी असायची, रेड कलरची खिचडी असायची. ग्रीन अर्थात पालक घालून करायचं आणि रेड म्हटलं की थोडं बीट आणि टोमॅटो. ती इतकी छान लागायची. तेव्हा कंटाळा यायचा, पण जेव्हा आम्ही आता एकटं राहतो नोकरी निमित्ताने तेव्हा त्या खिचडीची खूप आठवण येते. ती दिसायला कशी दिसत होती, म्हणजे ते जे चित्र आहे ते अजूनही आमच्या डोळ्यात असं फिट झाले की नाही. आणि नंतर तेव्हाच बिलकुल माने मॅडमची आठवण येते की नाही, मॅडम ती जी शिकवली होती ती आज आपल्याला उपयुक्त आहे. तसंच कुठलीही गोष्ट मॅडमची विकत घेतानाचा भर कमी दिसतो की ते तयार प्रोसेस फूड नाही खायचं, जे आपल्याला घरी तयार करता येईल ते खायचं, कारण त्यात करताना फार आनंद असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं स्वच्छ शुद्ध मन त्यात असतं. जर मन शुद्ध असते तर कुठलाच पदार्थ आपल्याला म्हणजे पचनास योग्य होतो आणि चांगला वाटतो आणि मनाला वाटते की मी हे करू शकते. म्हणून प्रत्येक आयांना विनंती की त्यांनी प्रोसेस्ड फूड न वापरता जर आपण स्वतः तयार केले, मुलांना दिले, आपल्या फॅमिलीतल्या मेंबर्सला दिले तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. पुन्हा हे सांगितलं की रोज तेच ते न खाता, बरोबर आहे, तेच आहे भाजी वरण भात पोळी, तेच न खाता जर सायक्लिक मेनूचा आपण उपयोग केला तर ते अतिशय चांगलं. आणि मला असं वाटतं मॅडम एक कातोरे सरांना ओळखतात. मी कातोरे सरांकडे हे सायक्लिक मेनूची एक यादी पाहिली होती, त्यांच्या किचन मध्ये त्यांनी लावली होती. तेव्हा ती आता हे झाली की नाही, या दिवशी काय खायचं, म्हणजे प्रत्येक आठवड्याचा मेनू ती तयार करून ठेवायचे आणि त्यानुसार त्यांच्या घरी फॉलो होत होतं. आज त्याची थोडीशी उजळणी झाली. नंतर हे सांगितलं की
आहार हेच औषध आहे. आपण कलरफुल डाएट घेतला तर आपल्याला औषधांची गरज राहत नाही. आणि मॅडम स्वतः त्या बाबतीत प्रॅक्टिकल आहेत. त्या कुठल्याच गोळ्या जास्त घेत नाही, म्हणूनच त्या शांत संयमी म्हणून मी त्यांना म्हणते. आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी एक छान सुंदर चहा केलेला होता. मी कधी घेतला नव्हता तो, मी तशी चहा घेतच नाही, पण तो चहा इतका छान टेस्टी लागला होता. आणि एक नवीन प्रोसिजर म्हणजे मॅडमला तर असं वाटतं मला की नेहमी नेहमी त्यांनी ऐकावं. आणि इतकं त्यांच्या याच्यात रेसिपी भरून आहे की म्हणजे साध्या धण्याचा चहा त्यांनी आम्हाला दिला की कसा करू शकते, कसं होऊ शकते हा प्रश्न तिथे निर्माण होतो, पण मॅडमनी अगदी सहजपणे तो करून दिला आणि आवडीने दिला की नाही ग, मी हा नवीन केलेला आहे, तुम्ही पहा कसा लागतो. म्हणजे सेन्सरी इव्हॅल्युएशन जे असतं तेही मॅडम आमचं तिथेच करून घेतात. तसंच एक सांगितलेलं आहे की त्यांनी थिकनिंग एजंट साठी लाह्यांचं पावडर वापरा. हे अगदी योग्य आहे, कारण नॅचरोपॅथीमध्ये जेव्हा आपण कढी करतो ताकाची वगैरे, तर त्यात सुद्धा बेसन घालत नाही, लाह्यांचं पावडर घालतात आणि त्याच्यामुळे टेस्ट बदलत नाही. मी तर लाह्यांचं बेसन सुद्धा केलं, कारण एक वेळ माझ्याकडे पाहुणे आले आणि वेळेवर बेसन नव्हतं, तर मी तो एक फॉर्म्युला यूज केला, तर वाटत सुद्धा नाही की आपण त्याचं काही करतोय म्हणून. जी टेस्ट आपण होती ती थोडीफार चेंज होते, पण ती आपल्याला वाटते आपण करतोय म्हणून, दुसऱ्यांना पाहुण्यांना वाटत नाही ते केलं. आणि खरोखर आपण जे खातो ते आपल्या घरच्या पाहुण्यांना दिलं तर ते जास्तच चांगलं वाटते, कारण त्यांच्याही घरी ते रोज रोज तेच खातात, म्हणून आपण त्यांना काहीतरी वेगळं करून घातलं तर ही आनंदाची पर्वणी होते. मॅडमला अजून प्रश्न आणि अजून हे महत्वाचं, जी स्त्री वर्गाची धावपळ होत नाही त्याच्यामुळे सायक्लिक मेनू हा आपला फिक्स करून ठेवावा. कमी भांडी, स्त्री वर्ग आणि भांडी याचा फार मोठा काय कनेक्शन आहे, कारण मी आता जेव्हा येते तेव्हा माझा पण ओटा असा पॅक असतो, पण माझे मिस्टर म्हणतात आम्ही असतो घरी तेव्हा एवढा पसारा होत नाही, म्हणून आमचं आणि ते कनेक्शन फार घनिष्ठ असतं, कारण आपण खूप 17 पदार्थ तयार करतो आणि जेंट्स असेल की आपलं साधं करतात. तेही एक चांगलं आहे, त्यातून मी धडा नक्कीच घेईल. आणि सगळ्यात महत्वाचं की कुठलीही रेसिपी केली की ती खायला पण इझी वाटली पाहिजे आणि कॅरी करायला इझी वाटलं पाहिजे, कारण आज सगळ्या नोकरी पेशामध्ये सगळ्या लेडीज आहे, आपण जे केलं ते आपण आपल्या ठिकाणी नेता आलं पाहिजे, असेही पदार्थ मॅडमनी सांगितले. अजून महत्वाचं आहे की सेव्ह टाइम अँड एनर्जी. खरोखर आहे की आपण आपला वेळ वाचवून एनर्जी फूड कसं तयार करायचं हे त्यांनी सांगितलं. फक्त रेसिपी करत नाही, त्या त्यांच्या याच्यामध्ये प्रॅक्टिकली त्या अंतर्भूत करतात सगळं. तसंच कलरफुल आजचं जे सेशन होतं ते अगदी कलरफुल झालं. लीनाने म्हटलेलंच आहे की प्रश्न का विचारत नाही कोणी, त्यालाही एक प्रश्नच आहे की काय प्रश्न विचारावा. मॅडम इतक्या व्यवस्थित आणि सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्यात असतो, त्यामुळे कोणाला कदाचित प्रश्न नसावा म्हणून मला असं वाटतंय. सगळ्यात महत्वाचं की मला मॅडमचं आणि ह्या सगळं मॅडमनी सांगितलं त्याबद्दल मी दादासाहेब टिचकुले योग वर्गातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि मला आभार प्रदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, मला या ग्रुपमध्ये सामील होऊ दिलं त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. 2 ओळी फक्त. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभ योगाचे, म्हणजे गुरुपौर्णिमेचे, कारण त्या दिवशी मी या वर्गात जुळल्या गेली. नाते जुळले, निमित्त झाले दादासाहेब टिचकुले योग वर्गात नवनवीन व्याख्यानांचे, होते हे बंध रेशमांचे, होते हे बंध रेशमांचे. मी दादासाहेब टिचकुले योग वर्गांच्या तर्फे सगळ्यांचं आभार प्रदर्शन करते. तसंच या योग वर्गातील सर्व साधकांचे सुद्धा त्यांनी हा व्याख्यान फार सुंदर रीतीने ऐकलं आणि मला असं वाटतं एक अपेक्षा असते की ऐकल्याबद्दल आपण आपल्या जीवनात ते फॉलो करायला पाहिजे. ही अपेक्षा करते की आपणही अशाच रेसिपी कमी वेळात, कमी भांडे काढण्यात आणि कमी एनर्जी ह्या सगळ्यात आपण आपल्या जीवनात नक्कीच उपयोग करू ही अपेक्षित. धन्यवाद. हरिओम. ताई हरिओम. मंजुषा ताई, आम्ही नेहमी आपल्याला प्रश्न विचारताना किंवा साधक म्हणून बघत होतो. आमची फार उत्सुकता होती की ताईंनी पण आमच्या वर्गावर यावं. आज त्या
आभार प्रदर्शनात प्रित्यर्थ आज आल्यात. उद्या त्यांचा अतिशय सुंदर वर्ग आहे, प्लांट बेस्ड मिल्क आणि मिल्क पावडर व प्रॉडक्ट. तर मी मंजुषा त्यांचा आभार मानतो. आमच्या लीनाताईंनी प्रारंभिक सुरुवात केली, त्यांचा पण मी खूप खूप आभारी आहे. आमच्या आहार गीता आणि आमचे सगळे साधक सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे. मी 2 मिनिटं मध्ये दादांना काही बोलायचं आहे, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल बोलावं. नमस्कार सर्वांना, हरिओम. आज एक शुभारंभ ताईने केलं, पहिलं पुष्प त्यांनी विधलेलं आहे आणि निश्चितच ही एक चांगली गोष्ट आहे की आपल्या दृष्टीने की एक योग वर्गाला आहार गीता म्हणून राबलेला आहे आणि संपूर्ण जो त्यांनी भार उचललेला आहे ह्या योग वर्गाचा. आणि जीवनामध्ये एक आहार हा कसा असला पाहिजे आणि आरोग्याच्या दृष्टीने जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आहाराचं महत्व भरपूर आहे, हे कुणाला आजपर्यंत माहीत नव्हतं. तर त्यांनी आपल्याला सर्वांना जाणीव करून दिली आणि आज सर्व योग वर्ग जे काही फॉलो करतो त्यांना निश्चितच आम्ही त्याचा थोडा कुठेतरी फायदा घेत असतो. आणि विशेषतः आज ह्या विषयावर एवढं चिंतन, एवढं मनन, जे मंथन आहे ते कुठे झालेलं नाही आहे. तर त्यांच्यामध्ये खूप ज्ञान भरलेलं आहे आणि आज आपल्या योग वर्गाच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्याला मिळत आहे. मी आभारी आहे. विशेषतः ह्या सप्ताहामध्ये मी अशी विनंती करतो की आपण सर्व मंडळींनी जेवढं काही नॉलेज आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जर ग्रुपवर आलं तर मला वाटतं एक संकलन पण चांगलं होऊ शकते. आणि विशेषतः ह्या वीकमध्ये एवढा आहार विषय आता जसा विद्याताईंनी आज टाकलेलंच आपल्या ग्रुपवर, तर हे एक सूचना करू इच्छितो की सर्वांनी आहार विषयावर जेवढं काही आपल्याकडे आपलं स्वतः संकलन असेल ते निश्चितच टाकावं. ह्या वीकमध्ये तेवढे काही आहार विषयक माझ्याकडे व्हिडिओ बनवण्याचं काम असतं, ते सर्व मी व्हिडिओ एका याच्यामध्ये क्लिपवर आणण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व माहिती आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व मंडळींना मिळत जाईल आणि आपण हे चांगलं संकलन करूया. आणि जेवढं नॉलेज आपल्याला देता येईल तेवढं ह्या सप्ताहामध्ये आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला संकलन करून जनसामान्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि हे आपली प्रोसेस चालूच राहणार आहे आणि सर्वांचं सहकार्य मिळत आहे. निश्चितच ह्या कामी आपण सर्वांचं सहकार्य घेऊ आणि आपल्या योग वर्गाची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल असा प्रयत्न करूया. एवढं मला बोलायचं होतं आणि मी या ठिकाणी शब्दाला विराम देतो. नमस्कार. मंजुषाताई बद्दल बोलायचं होतं. हा, एक मिनिट दादा एक मिनिट. ताईंनी आम्हाला एक संपूर्ण आहाराचं ताट दिलेलं आहे, पण विदर्भच्या पद्धतीनुसार जेवण झाल्यानंतर आम्हाला पान सुपारी जर मिळाली नाही तर ते जेवण म्हणजे योग्य नसतं, असं विदर्भाची पद्धत आहे आणि आमच्या वर्गाची पण तीच पद्धत आहे. तर तसंच मी डॉक्टर बांडुपचे दादांना विनंती करतो की त्यांनी शेवटी समारोप करून आपला वर्ग समाप्त करावा. हरिओम. अतिउत्तम दादा. हा, बिलकुल आपण चांगली आठवण करून दिली. कालही एका ठिकाणी हे श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल कार्यक्रम होता, तर तिथे शेवटी पान सुपारी इतकं चांगलं, म्हणजे सर्वात शेवटचं जे आहे ते पान सुपारीने एकदम त्या कार्यक्रमाला शोभा आली आणि आपल्यालाही पचनासाठी खूप चांगलं झालं. तर मी हे मंजुषाताई बद्दल जे सांगत होतो, ताई म्हणाल्या की आमचे मिस्टर म्हणतात का तुम्ही खूप पसारा करता, तर ही गोष्ट अत्यंत खरी आहे. आणि आज आदरणीय आशाताईंनी जे काही आपल्याला सांगितलं त्यामध्येही एक बरेच वेळा काय होते की आपल्याकडे पाहुणे आले तर आपल्या गृहिणी जे आहेत ह्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत स्वयंपाकघरातच गुंतून राहतात आणि ज्यावेळेस पाहुणे सांगतात की आता आम्ही निघालो तर त्यावेळेस त्या बाहेर येतात आणि ठीक आहे म्हणतात. तर आजच्या आदरणीय आशाताईंच्या आपल्या रेसिपीमुळे आपण आपल्या ज्या गृहिणी आहेत त्या पाहुण्यासोबत बरोबर बसू शकतात, बोलू शकतात आणि त्याचा
आदर प्रित्यर्थ हे होऊ शकते. ही खूप चांगली गोष्ट आज मिळाली. मंजुषाताईंनी जे काही आपल्याला कवितेतून सांगितलं, तर त्यामध्येही हे इन्क्लूड केलेलं आहे. आणि पान सुपारी बद्दल तर आपल्याला आपले जेवढे डायटिशियन ताई आहेत, अंजली ताई आहेत, देशमुख ताई आहेत, आशा ताई आहेत, आपल्या लीना ताई आहेत, सर्वांनी पानाबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली की पानामधून आपल्याला क्लोरोफिल माध्यमातून आयर्न मिळतो, काथामधून आपल्याला अँटीबायोटिक मिळतो, कॅल्शियम मधून चूना मिळतो. फक्त सुपारी बद्दलचं मला असं वाटतं की हे जे आपले कान नाक घसा तज्ज्ञ जे डॉक्टर आहेत ते सुपारीच्या विरोधात राहतात. कारण सुपारीमुळे, तंबाखूमुळे आपल्याला कॅन्सरची शक्यता राहते. त्याच्यामुळे त्याच्याऐवजी सुपारीच्या ऐवजी बाकी इतर जसं ओवा आहे, सोप आहे, ह्या बाकीचे पदार्थ आपण धनिया डाळ आहे हे वापरू शकतो. तर आजच्या पान सुपारीच्या कार्यक्रमाबद्दल आदरणीय ठाकूर दादाचा मी आभारी आहे, सर्वांचा आभारी आहे. की डॉक्टर बांडीगुची मी सांगायचं राहिलो होतो दादांनी सांगितल्या सूचनेनुसार. तर खूप चांगला पहिला पुष्प आपलं इतकं छान झालं की खूपच छान माहिती, म्हणजे सर्वांचा जसं वाटते की ताईबद्दल बोलायचं काही प्रश्न काही आहेच नाही, तसंच आहे. तर आणि आज आपल्याकडे डॉक्टर सुरेश दादा एक नवीन जॉईन झालेले आहेत, डॉक्टर सुरेश दादा भांडारकर. तर त्यांचा परिचय मला वाटतं आपले मने दादा किंवा आशा ते करून देतील असं मी सांगू इच्छितो. सुरेश दादा आहेत भांडारकर? हो. हा, डॉक्टर सुरेश दादा, प्रकट व्हा दादा. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा, डॉक्टरांना जवळपास 35-40 वर्षापासून ओळखते मी. आणि डॉक्टरांनी आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि फार प्रामाणिकपणे आपलं आयुर्वेदाचं प्रोफेशन ते करत असतात हे मला जाणवलंय. आणि त्यांना जे अगदी मिनिमम याच्यामध्ये आपण कसं काय चांगलं होऊ शकतो याचा मला स्वतःला अनुभव आहे, मी त्याबद्दलही सांगणार आहे. तर डॉक्टरांची ओळख अशी झाली की विभागामध्ये मला काही आयुर्वेदिक डाएट बद्दल, कारण की बेस आपल्याला जोपर्यंत आयुर्वेदाचा आपण घेणार नाही आहाराबद्दल, कारण न्यूट्रिशन सायन्स मला नेहमी वाटलं की हे फेल होतं, कारण की आपल्या भारतामध्ये आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये वात पित्त कफ म्हणजे प्रत्येकाचं प्रकृतीचं जोपर्यंत क्लासिफिकेशन होऊन त्याप्रमाणे त्याला डाएट दिला जाणार नाही तोपर्यंत तो त्याला प्रभावी होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या डाएट बद्दल त्यांनी बोलावं या शोधात असताना मला डॉक्टरांची ओळख झाली आणि विभागामध्ये अमरावती विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंटला त्यांचे लेक्चर्स ऑर्गनाइज आपण केले. आणि त्यावेळेला ते बरंच च्यवनप्राश वगैरे पण खूप सुंदर तयार करायचे हे मला माहित होतं. मग त्यांच्या फॅमिलीची माझी ओळख झाली, बहिणींची ओळख झाली. विभागात त्यांनी बरेचदा लेक्चर दिले आणि नंतर मग आम्ही एकदा विभागामध्ये एक माझ्या घरी मी योग वर्ग सुरू केले. तर तेव्हा डॉक्टर स्वतः सकाळी 5 वाजता येऊन योग वर्ग घ्यायचे म्हणजे घरी, आणि आमच्या आजूबाजूला जे काही मंडळी होती ती योग वर्गाला यायची आणि अगदी कुठल्याही आशा न करता स्वेच्छेने ते खूप आनंदाने ते वर्ग घ्यायचे आणि खूप आम्हाला त्याचा फायदा झाला होता त्यावेळेला. तर आणि बरेच दिवस घेतले त्यांनी ते योग वर्ग. नंतर मग त्यांची बदली इकडे झाली, दिल्लीला गेले ते, म्हणजे आयुर्वेदिक कॉलेजला ते होते आणि नंतर मग ते दिल्लीला गेले आणि दिल्लीला ते स्वतः सांगू शकतील, मला एक्झॅक्ट त्यांच्या पोस्टची माहिती नाहीये माहिती. तर डायरेक्टर मला झाले ते आणि आयुष्य मंत्रालयामध्ये ते काम ते सांगतील आता तुम्हाला विशेष, मला जरा माहित नाही. पण दिल्लीत असताना पण आमची मग त्यांची ओळख झाल्यामुळे फार जवळ म्हणजे असं छान फ्रेंडशिप झाल्यामुळे मग आम्ही दिल्लीला पण त्यांच्या घरी जाऊन आलेलो. एकदा मी दिल्लीला गेले असताना माझी खूपच अशी तब्येत खराब झाली होती की मला कळत नव्हतं की मी आता काय करू, म्हणजे मी कोणाला कॉन्टॅक्ट करून, कारण दिल्लीत मला काहीच माहिती नव्हतं. त्या वेळेला माझ्या मोबाईलमध्ये त्यांचा नंबर होता आणि
त्या नंबरवर त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि ते कुठेतरी खूप लांब राहत होते, पण ते स्कूटरवर माझ्याकरता म्हणून आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला ट्रीटमेंट दिली, तर तेव्हा मला असं झालं की इतक्या साध्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला बरं करू शकतात, पण ते साध्या गोष्टी ओळखण्याचं जे त्यांचे मी हुशारी बघितली, ते बघून मला खूप प्रसन्न वाटलं. म्हणजे मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटला आणि खूप त्यांचं म्हणजे हे वाटलं, म्हणजे खूपच म्हणजे असं वाटलं की खरं डॉक्टर असे असायला पाहिजे. पूर्वी आपले फॅमिली डॉक्टर असेच असायचे. ते अगदी घरी सगळं ऑब्झर्व करून आपल्या जवळ जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं युटिलायझेशन करून करायचे आणि मला अगदी त्यांचं कुठलंही औषध त्यांनी दिलं नाही मला. फक्त त्यांनी सांगितलं असं असं करायचं आणि त्याच्यात मला तो आराम झाला आणि मी परत माझ्या स्वगृही आले. आणि नंतर मग खूप वर्ष त्यांचा कॉन्टॅक्ट तुटला आणि नंतर काही मग कॉन्टॅक्ट झाला नाही. पण या योग वर्गाचा पहा म्हणजे किती मोठा फायदा आहे. या योग वर्गातून आपल्याला काय काय नाही मिळालं. म्हणजे एक बिछडलेला आपला स्नेही आपल्याला मिळतोय. डॉक्टर साहेबांसारखे व्यक्ती आपल्याला या वर्गातनं आपल्याशी कनेक्ट होतात आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. आणि आता तुम्ही बघाल की आपल्याला डॉक्टर साहेबही कशा या योग वर्गामध्ये त्यांची प्रज्ञा, त्यांची प्रतिभा कशी आपल्याला दिसेलच आणि लवकरच ते वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करतील. तर डॉक्टर स्वतः आज उपस्थित आहेत. त्यांनी पण त्यांच्याविषयी सांगावं, कारण आम्ही इतके दिवस त्यांचं काय डेव्हलपमेंट आहे ते बघितलं म्हणजे माहिती नाहीये त्याविषयी, तर ते स्वतः सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टरांची आमच्या वर्गामध्ये स्वागत आहे. परंतु ताई, माझे 2 विषय आहेत, तर त्यांना कृपया सांगाल आणि हो 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 आहे माझ्या लक्षात. बोला मी सर. दिवसापासून माझ्या कुटुंबियांशी संपर्कात म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांचा जो नंबर होता तो माझा मोबाईल हरवला. मग तो मोबाईल शोधता शोधता काल अचानकच भेट झाली. की मला ते कुठे आहेत, काय करतात सगळं माहिती होतं, पण त्याचा नंबर सापडत नव्हता. तो जवळ 50 वर्षानंतर डॉक्टर बांडेची आमची परवा ओळख झाली. बांडेकडनं मानेवाड्यांचा नंबर मिळाला. अशा रीतीने 50 वर्षाच्या आधीचे बांडेपुतीन आज आम्ही भेटलो. डॉक्टर मॅडम मानेवाड्या माने कुटुंब जवळजवळ 20-25 वर्षानंतर आता पुन्हा भेटलो. मला खूप खूप आनंद होतोय. मी अमरावतीहून दिल्लीला तिथे एक मनुष्य आयुष डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. तिथे असिस्टंट डायरेक्टर योगा डिपार्टमेंट, तर मी तिथे रिटायर्ड झालोय 2015 मध्ये. आणि सध्या मी दिल्ली मुंबई असा असतो. मुंबईला माझं क्लिनिक आहे, दिल्लीला पण क्लिनिक आहे. मी डॉक्टर भंडारकर सुपर मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक क्लिनिक चालवतो. अशा रीतीने पण आता कोविडमुळे दिल्लीला जाणं कमी झालं होतं, ते पुन्हा सुरू झालं. पण मी मुंबईला आणि दिल्लीला दोन्ही ठिकाणी असतो. सध्या मी दर शनिवारी एक आमचा मेडिटेशनचा क्लास असतो, ध्यानाचा क्लास असतो. एक वेगळा क्लास, वेगळ्या प्रकारचं ध्यान, ज्या ध्यानामध्ये कुणाला इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन, सजेशन काही नसतं. एक वेगळे एनर्जेटिक मेडिटेशन असतं सकाळी 8 ते 9. आणि या कोविडमुळेच आम्ही आयुर्वेदाचे फ्री काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे. लोकांना काही स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी, लोकांना काही झोप येत नव्हती म्हणून अनेक समस्या लोकांना होत्या, तर त्या मुंबईकरांना त्याचा खूप खूप फायदा झाला. आणि मी आता मुंबईला सध्या स्थायिक आहे, पण मुंबई दिल्ली सुरू असतं, असं माझं काम चाललंय. सध्या मी हेल्दी हॅपी आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद. डॉक्टर, तुम्ही आम्हाला लाभलात ही खूप मोठी उपलब्धी आहे आमच्यासाठी. नाही हे साधाच माणूस आहे, जसा आधी होतो तसाच आहे. अनेक वर्षानंतर. हो नमस्कार. म्हणजे अनेक वर्ष नंतर आमची भेट होत आहे. हा म्हणजे योगायोगच आहे असं म्हणावं लागेल. कारण खूप आनंद डॉक्टरांचे आणि आमचे डॉक्टरांचे आणि आमचे फारच घरोब्याचे आणि
इतके जवळचे संबंध, कारण एक वैचारिक म्हणजे पातळी जर म्हणजे सारखी असेल तर कसं म्हणजे जुळून येतं हे डॉक्टरांकडून आमच्या लक्षात आलेलं आहे. एक सामान्य परिस्थितीतून आलेला ग्रस्त हा उच्च पदावर कसा जाऊ शकतो, फक्त त्यांचं प्रामाणिकपणा, डेडिकेशन आणि कुठलीही गोष्ट करण्याची एक वृत्ती, यामुळे ते उच्च पदावर गेलेले आहेत आणि तिथून आता रिटायर झालेत आणि त्याचा समाजाला आता म्हणजे फायदा होईलच, नाही असं नाही. पण डॉक्टर साहेबांची विचारसरणी अत्यंत वेगळी आहे. मी त्यांना नेहमी म्हणायचो की डॉक्टर साहेब तुम्ही अमरावतीला चुकून नका राहू, कारण तुमची जी प्रतिभा आहे ती म्हणजे इथे काही उपयोगी होणार नाही. आणि म्हणून ते माझ्या विनंतीला म्हणा किंवा म्हणजे मी त्यांना सतत म्हणत होतो त्याच्यामुळे म्हणा किंवा म्हणजे त्यांची तर प्रतिभा होतीच, पण मी नेहमी म्हणायचो की तुम्ही इथे राहायचं नाही, जिथे कुठे मिळेल तिथे जा. आणि सुदैवाने दिल्लीला त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये हेल्थ डिपार्टमेंटला नोकरी मिळाली आणि त्या पदाचं त्यांनी म्हणजे सोनं केलं असं मी म्हणेन. कारण मी त्यांच्याकडे गेलो आणि ते सगळं म्हणजे तिथलं कार्य बघितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः औषधं वगैरे तयार करतात, च्यवनप्राश वगैरे हे खूप सुंदर तयार करतात. अजूनही मला म्हणजे आठवण आहे च्यवनप्राशची. तर असे हे बहुआयामी डॉक्टर आपल्या वर्गाला आता लाभतीलच. कारण आणि त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अमरावतीला एकदा तरी यावं. जरूर 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 सर, जरूर येणार. धन्यवाद. आणि मी मुंबईला आल्यानंतर आपली भेट जरूर घेईन. जरूर जरूर सर, मी ठाण्याला असतो, ठाण्याला केव्हा पण या. हो हो हो, ठीक आहे, येऊ. धन्यवाद. जवळजवळ 50 वर्षानंतर आदरणीय डॉक्टर सुरेश दादांची भेट झाली, खूप आनंद झाला. ज्यावेळेस मी 7व्या वर्गात शिकत होतो त्यावेळेस जे मित्र म्हणून होते, त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर आज भेट झाली. 4-5 वर्षाच्या अगोदर आम्ही फोनवर बोललो, परंतु आज प्रत्यक्ष सुरेश दादाची भेट झाली, खूप आनंद झाला. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. लवकर दादा. पण नेहमीच म्हणत असतो की ईश्वराची कृपा आणि या वर्गातील दादासाहेब टिचपले यांची ऊर्जा, ह्याच्यामुळे हा वर्ग चालू आहे. आमची श्रद्धा आहे आणि ते तसंच घडत आहे. हरिओम हरिओम हरिओम. आजचा वर्ग आपण इथे संपवूया. उद्या आपण सगळे पुन्हा भेटूया. हरिओम हरिओम हरिओम.